Thank you, Jesus. Thank you, Father. देवाला धन्यवाद. Today is Monday discipleship meeting, आज सोमवारची शिष्य सभा आहे and today I'm going to take maybe a series of one subject, आणि आज मी एक असा विषय घेईन की जो काही दिवस सुरू ठेवीन, which will be the armor of God. आणि तो विषय असेल देवाची शस्त्र सामग्री. Amen. आमेन. And in these days, आणि अलीकडच्या दिवसात it's so very important that we understand what the armor of God is हे अतिशय महत्त्वाचं आहे की देवाची शस्त्र सामग्री काय आहे ते आपल्याला कळायला हवं, and how we use the armor of God. आणि देवाची शस्त्र सामग्री आपण कशी वापरतो, ती कशी वापरायची असते. Why was the armor of God given to us? देवाची शस्त्र सामग्री आपल्याला का दिलेली आहे, How can we benefit through this armor of God? आणि कसं काय म्हणजे या देवाच्या शस्त्र सामग्रीतून आपल्याला काय फायदे होऊ शकतात. So these are the things we are going to learn. या गोष्टी आपण शिकणार आहोत या विषयावर. And because the armor of God has 6 pieces, कारण देवाच्या शस्त्र सामग्रीमध्ये 6 वस्तू आपल्याला दिसतात, and we need to know each piece आणि प्रत्येक वस्तू त्यातली आपल्याला कळायला पाहिजे, and know what importance it has आणि in मग our जाणून life. घेतलं पाहिजे की त्या प्रत्येक वस्तूचं, त्या प्रत्येक शस्त्राचं आपल्या जीवनात काय महत्व आहे. Amen. आमेन. So armored to stand तर उभं राहण्यासाठी असलेली शस्त्र सामग्री, and empowered to win. विजयासाठी सामर्थ्य. Armored to stand and empowered to win. उभं राहण्यासाठी आणि विजयासाठी असलेलं सामर्थ्य, देवाची शस्त्र सामग्री. We'll open our Bibles to Ephesians chapter 6 verse 11. इफिसकरास पत्र 6 अध्याय त्यातलं 11 वचन सगळ्यांनी काढा. सगळ्यांना निवेदन आहे, आतमध्ये बाहेर सगळीकडे सगळ्यांनी जागा घेऊन प्लीज खाली बसा आणि देवाचं वचन आता सगळ्यांनी ऐका. Put on the whole armor of God that you may be able to stand against the wiles of the devil. इफिसकरास पत्र 6 अध्याय 11 वचन. सैतानाच्या कपट युक्ती विरुद्ध उभे राहण्यास तुम्ही शक्तिमान व्हावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री अंगावर घ्या. Amen. आमेन. So life is not small play. आयुष्य म्हणजे काही छोटा खेळ नाही. Life is a battleground. आयुष्य एक रणभूमी आहे. It's a war ground. ती एक युद्धाची भूमी आहे, And whether you like it or not, आणि तुम्हाला आवडो न आवडो you are already in the war zone. तुम्ही ऑलरेडी त्या युद्धाच्या भूमीमध्ये आहात. Amen. आमेन. Because it's not a playground. कारण की ते काही खेळायचं ग्राउंड नाहीये, It's a war ground. तर ते युद्धाचं ग्राउंड आहे. And every Christian आणि प्रत्येक ख्रिश्चन व्यक्ती, should understand this truth. प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीला हे सत्य कळायला हवं That we are not wrestling flesh and blood. की आपण रक्ताच्या आणि मांसाच्या विरुद्ध लढत नाहीये, But our fight is with the spiritual darkness in the heavenly places. तर आपलं युद्ध अंतराळामध्ये जी अंधकाराची शक्ती आहे त्याच्या विरुद्ध आहे. And since we are fighting the spiritual forces आणि आपण आध्यात्मिक शक्त्यांविरुद्ध लढत असल्यामुळे that cannot be seen with our naked eye, ज्या शक्त्या आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, we need spiritual weapons आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक शस्त्रांची गरज पडते that we may combat these evil forces. की आपल्या या सगळ्या वाईट शक्त्यांविरुद्ध लढा देता यावा, And we may win every day. आणि दर दिवशी आपण जिंकावं. Every day दर दिवशी the enemy comes out like Goliath. आणि दर दिवशी गोलायत प्रमाणे शत्रू बाहेर येतो. As Goliath came every day to challenge the Israelites. आणि जसं गोलायत दर दिवशी बाहेर आला होता इस्रायली लोकांना आव्हान टाकायला, And there should be somebody wearing the armor to face him. तर कोणीतरी शस्त्र सामग्री धारण करून तयार पाहिजे त्या आलेल्या गोलायतला तोंड द्यायला. Goliath is very loud गोलायत फार लाऊड आहे and he is proud आणि घमेंडी आहे and full of threats. आणि भीतीनं म्हणजे तो दहशत घालणार आहे. And so Saul and his whole army were afraid of Goliath. तर शौल आणि शौलाचं संपूर्ण सैन्य गोलायतला घाबरलं. In the same way, तसंच we are fighting the devil आपण सैतानाशी लढत आहोत, and we cannot see him. आणि सैतान आपल्याला दिसत नाही. That's why we need the armor of God. म्हणून आपल्याला देवाच्या शस्त्र सामग्रीची गरज आहे. Amen. Amen. Now what is this armor of God, आता ही देवाची शस्त्र सामग्री काय आहे, and how the devil tries to defeat us? आणि कसं सैतान आपल्याला हरवायचा प्रयत्न करतो, These are the things that we are going to learn. या गोष्टी आपण शिकणार आहोत. Now the devil always throws lies. सैतान नेहमी खोटेपणा किंवा खोटं आपल्यावर टाकतो. He always puts fear in our heart, सैतान नेहमी आपल्या हृदयामध्ये भीती घालतो, and he tempts us always. आणि सैतान नेहमी आपल्याला मोह घालतो. So these are like unseen spears that are hurled against a believer. तर हे सगळे अदृश्य भाले असतात जे बिलियर माणसाच्या विरोधामध्ये
पुकारलेले The असतात. devil tries to shake your faith. म्हणजे सैतान तुमचा विश्वास हदरवायचा प्रयत्न करतो. He tries to break your peace. सैतान तुमची शांती तोडायचा प्रयत्न करतो. He even tries to steal your purpose. सैतान तुमच्या जीवनाचे संकल्प सुद्धा चोरायचा प्रयत्न करतो. But as a child of God, पण देवाचं संतान या नात्याने you are never made to run. तुम्हाला पळून जायला निर्माण केलेलं नाही. You are made to make him run. तर तुम्ही सैतानाला पळवून लावायला निर्माण झालेले आहात. You are made to stand, तुम्हाला उभं राहायला निर्माण केलंय. not run away. तुम्हाला पळून जायला निर्माण केलेलं नाही. And that's why म्हणून Paul says here, पॉल इथे सांगतो, unless you put on the whole armor of God, जोपर्यंत तुम्ही देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करत नाही, not part of the armor, अर्धी नव्हे, but whole armor of God, पण जोपर्यंत तुम्ही देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री नेसत नाही, you will not be able to stand against the wiles of the devil. घालत नाही, तोवर तुम्हाला सैतानाच्या त्या बाणांविरुद्ध टिकायला जमणारच नाही. That means म्हणजे with our own strength, आपल्या स्वतःच्या शक्तीवर, with our own wisdom, आपल्या स्वतःच्या ज्ञानावर we cannot fight the wiles of the devil. आपल्याला त्या सैतानी विरोधात लढता येणार नाहीये. So we have to put on the armor of God that God has given us. याचा अर्थ असा होतो की देवाने जी शस्त्र सामग्री आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला घालावीच लागेल. तिथे ऑप्शनच नाहीये. And so that is how you can stand. आणि अशा रीतीने मग तुम्हाला आलेल्या सैतानाच्या बाणांविरुद्ध उभं राहता येईल. So Paul says, put on the whole armor of God. तर पॉल इथे म्हणतो, मराठीत लिहिलेलं आहे, देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. So we have to see the 6 parts or the pieces of the armor of तर God. देवाच्या शस्त्र सामग्रीमध्ये ज्या 6 वस्तू आहेत, 6 भाग आहेत, ते सगळे आपल्याला अंगावर नेसायला लागतील. Amen. Amen. And so we cannot just put half of it and say we will be victorious. अर्ध घालायचं आणि मग म्हणायचं की आम्ही विजयी होणार, अशी अर्धी शस्त्र सामग्री धारण करून कोणी बिलीवर विजयी होत नाही. But put on the whole armor of God, पण देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री तुम्ही धारण करा. because this warfare is not physical, कारण हे युद्ध शारीरिक नाहीच आहे. it is spiritual. हे युद्ध आत्मिक आहे. You can't find spirit in the flesh. आणि तुम्ही देहात उतरून शरीरात नाही आत्म्याच्या लढाया करू शकत. Say, David could face Goliath with, Saul said, you wear my armor and fight him. शौल दावीदाला म्हणाला की तू माझी शस्त्र सामग्री धारण कर आणि जाऊन तू गोलायाशी लढ. So somehow a flesh can fight a flesh. तर कसंही करून शरीर जे आहे ते शरीराशी लढू शकतं, देह देहाशी लढू शकतो. But पण a flesh cannot fight a spirit. देह ही काया, हे शरीर आत्म्याशी नाही लढू शकत. And so you can't fight spirit with the flesh. तर तुम्ही आत्म्याशी तुमच्या देहानं तुमच्या शरीरानं लढू नाही शकत. आत्म्यातल्या लढाया करायला तुम्हाला देवाची शस्त्र सामग्रीच लागेल. So you can't defeat lies with human strength. तर जो खोटेपणा आहे, जे खोटारड आहे, जे खोट आहे, त्याला तुम्ही मानवी शक्तीनं पराजय करू शकत नाही. You cannot fight with you cannot fight fear with human strength. आणि भीतीला सुद्धा तुम्ही मानवी शक्तीनं लढा देऊ नाही शकत. Because the devil will laugh at you. कारण सैतान तुम्हाला बघून मग हसेल की कसा आलाय बघा उघडा, See? त्यांनी तर शस्त्र सामग्री धारण केलीच नाही, लढायला आलाय. Like Goliath laughed for more than 40 days. जसं गोलायात 40 दिवसाहून जास्त दिवस हसला He laughed at Israel for 40 straight days. आणि हसत राहिला तो इस्रायल वरती. 40 थेट दिवस तो इस्रायलवर हसत राहिला. One Goliath, एक गोलायत full army of Israel. आणि संपूर्ण इस्रायलचं सैन्य एकीकडे आणि एकीकडे एकटा गोलायत. And the leader and the king is King Saul. आणि त्यांचा लीडर, त्या इस्रायली सैन्याचा लीडर आहे शौल राजा. He also was scared of Goliath. तोही घाबरला त्या गोलायतला. In fact, उलट बक्षी in the whole of Israel, संपूर्ण इस्रायल देशात there was no taller man as Saul. शौला एवढा उंच माणूस नव्हता बर का. He was always shoulder and head above everyone else. शौल राजा फार उंच पुरा होता, सगळ्यांपेक्षा जास्त उंच शौल राजा होता. Very strong. अगदी बळकट. Yet, तरी he and his whole army was scared of one man Goliath. तो आणि त्याचं संपूर्ण सैन्य एका माणसाला म्हणजे त्या गोलायतला घाबरलं. And that is how it is with us and with the devil. आणि अशाच रीतीने आपल्या आणि सैतानाचं असंच आहे. And the devil is much, much stronger than us on our own. आणि सैतान ना, आपण जे स्वतःवरती आपली काया आणि आपलं हे शरीर वगैरे आहे ना, त्याच्या समोर म्हटलं तर सैतान खूप पॉवरफुल आणि खूप सामर्थ्यवान आहे. So for 40 days,
Goliath was throwing a challenge. तर 40 दिवस गोलायत येऊन येऊन आव्हान टाकायचा, येऊन येऊन आव्हान टाकायचा. आहे का कोणी, येतं का कोणी, जमणार आहे का कोणाला, या ना, लढा ना. 40 days he was laughing at them. 40 दिवस तो त्यांच्याकडे बघून हसत होता. But he didn't laugh on the 41st day. 41व्या दिवशी तो नाही हसला. Why? का? Because a man showed up. कारण एक माणूस आला. Not with Saul's armor, शौलाच्या शस्त्र सामग्रीला घेऊन नाही आला, but with the mighty name of God. तर देवाच्या महान नावात एक माणूस आला. हालेलुया. You may be facing 40 days. तसं तुम्ही 40 दिवसांना तोंड दिलं असेल, But पण if you come with the armor of God, जर तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करून आलात, the 41st day will be yours. 41वा In Jesus' दिवस name. तुमचा असेल. 40 दिवस तुम्ही नुसतेच जर येताय, तोंड देताय, तर त्यांनी काय होणार नाहीये. 41व्या दिवशी देवाची शस्त्र सामग्री धारण करून जर गेलात, तर बस विजय तुमचा. Saul told David, शौल दावीदाला म्हणाला, you are very young. तू लहान आहेस रे अजून, Do one thing. तू अजून लहान आहेस, एक काम कर, You have so much courage. तुझ्याकडे एवढं धाडस आहे, Take my armor, wear it, at least we can say you can be protected. तर मग एक काम तरी कर, माझी शस्त्र सामग्री तरी तू धारण कर, म्हणजे तुला संरक्षण तरी मिळेल रे, कारण तसा तू लहान आहे, तुला हे झेपणार नाही. But Saul's armor is man's way. पण शौलाची शस्त्र सामग्री म्हणजे, लिहून ठेवा, शौलाची शस्त्र सामग्री म्हणजे माणसाची रीत. Jesus is God's way. येशू म्हणजे देवाची रीत. The armor of God is the armor of God. देवाची शस्त्र सामग्री देवाची आहे ना बेटा. So you don't win by being strong in yourself. तर तुम्ही स्वतःमध्ये बलवान राहून जिंकणार नाही. डोले शोले किती बनवा, You just win by being strong in Him. प्रभू मध्ये खंबीर राहा, तुम्ही जिंकाल. Victory will never come from the flesh. आणि कधी तुम्हाला या देहातनं, या शरीरातनं विजय मिळणार नाही. हा देह दगाबाज. The flesh can never give you victory. हा देह, हे शरीर तुम्हाला कधी विजय देणार नाही. ते किती हँडसम आणि सुंदर असो, Only your spirit can give you victory. फक्त आपला आत्माच आपल्याला विजय देऊ शकतो. Amen. Amen. Victory will never come from the flesh. विजय कधी देहातनं आणि शरीरातून येत नाही. It will come when you have faith in God. विजय तेव्हाच येईल जेव्हा तुमचा देवावर विश्वास असेल. Amen. Amen. So the armor of God म्हणून देवाची शस्त्र सामग्री is not a physical armor. म्हणजे शारीरिक नाहीये, It's a spiritual armor. हे सगळं आध्यात्मिक मामला आहे. It is the work of faith. आणि हे सगळं विश्वासाचं काम, हे आत्मिक काम आहे. It is not just a physical gear that you wear on. आणि हे फक्त शारीरिक तुम्ही काहीतरी ते शस्त्र घेतलं, घातलं तेवढंच नाहीये. It is Christ Himself. ख्रिस्त स्वतः तो तुम्ही नेसताय. That's why Paul says, put on Christ. म्हणून पौल म्हणाला ना, ख्रिस्त धारण करा. ते तेच आहे. Put on Christ. ख्रिस्त नेसा, ख्रिस्त घाला, ख्रिस्त धारण करा. So when you put on the truth, तर जेव्हा तुम्ही सत्य घालाल, when you put on peace, आणि शांती घालाल, when you put on righteousness, जेव्हा तुम्ही नीतिमानपणा नेसाल, when you put on salvation, जेव्हा तुम्ही तारण नेसाल, these are all the gears that belong to the armor of God. या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या वस्तू आहेत ज्या देवाच्या शस्त्र सामग्रीतल्या आहेत. The 6 gears. 6 वस्तू, And in it also is the word of God. आणि त्यामध्ये देवाचं वचन सुद्धा आहे. And so when you put on these 6 gears, आणि जेव्हा तुम्ही या 6 वस्तू शस्त्र सामग्रीतल्या घालाल, you put on Christ. तेव्हा तुम्ही ख्रिस्त घालताय. And when the devil sees Christ in you, आणि सैतानाने तुमच्यावर ख्रिस्त घातलेला पाहिला, he has to take off. मग सैतान पळून गेलाच पाहिजे. कारण तो तुझं शरीर नाही बघत आहे, See, तो तुझ्यावरचा ख्रिस्त बघत आहे. see, and so when you put on Christ, you can never lose. आणि म्हणून जेव्हा तू ख्रिस्त नेसशील, आपण शर्ट घालतो तसा ख्रिस्त घाला, मग तुम्ही कधी हरणार नाही. So the armor of God is nothing but putting on Christ. तर देवाची शस्त्र सामग्री धारण करा म्हणजे दुसरं काही नाहीये, येशू ख्रिस्त घाला. That's why we have to learn all these 6 gears that belong to the armor of God, आणि म्हणून या सगळ्या 6 वस्तू देवाच्या शस्त्र सामग्रीतल्या आपल्याला शिकून घ्यायला लागतील. of which the first one is truth. ज्यामध्ये पहिलं आहे सत्य. And so we will learn as we study शिकू आपण, जसा हा अभ्यास आपण करू तसं शिकू. what is this gear called the truth. के सत्य नावाची काय वस्तू, काय बाब आहे ही. Amen. आम्ही शस्त्र सामग्रीमध्ये सत्य नावाची एक गोष्ट आहे, ती काय आहे. Or the breastplate of किंवा righteousness. नीतिमानपणाचे उरस्त्राण, ते काय. What is the sword of the spirit. किंवा आत्म्याची तलवार, ती काय. Or the gospel of peace. किंवा शांतीचं शुभवर्तमान, ते काय. What is the helmet of salvation. बरं, तारणाचं शिरस्त्राण, ते काय. So these are the 6 gears
that belong to the armor of God. त्या 6 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या देवाच्या शस्त्रसामग्रीच्या मालकीच्या आहेत. And so once you know आणि एकदा का तुम्हाला कळलं how each gear works for you, या शस्त्रसामग्रीतली प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी कशी काम करते, you will wear it by faith तुम्ही विश्वासाने ते घालाल and you will stand against the wiles of the devil. आणि सैतानाच्या बाणांविरुद्ध उभे राहाल. You will stand firm, you will not stand in fear, खंबीर उभे राहाल, न घाबरता उभे राहाल and you will stand in faith. आणि विश्वासाने उभे राहाल की मी ख्रिस्त घातलेला आहे. नो फिअर. So you will not stand in panic, आणि मग तुम्ही गोंधळून घाबरून उभे नाही राहणार, but in peace. पण शांतीने उभे राहणार की मी घरून ख्रिस्त घालूनच आलोय. Because I cannot stand on my own name. कारण मला माझ्या स्वतःच्या नावावर उभं राहता येणारही नाहीये. I cannot say I am Peter, I will stand against you, you devil. मी असं म्हणून चालणार नाहीये सैतानाला की सैताना मी पीटर डेव्हिड सिल्वे नाही निभाव लागणार माझा. I have to stand in the name of Jesus. येशूंच्या नावात मला उभं राहायला लागणार आहे. And if you have to stand in the name of Jesus, आणि जर येशूंच्याच नावात आपल्याला उभं राहायला लागणार you आहे, have to put on the armor of God. मग देवाची शस्त्र सामग्री म्हणजे येशू घालायलाच लागेल. Then the devil may roar, आणि मग सैतान गरजेल, but the lion of Judah lives in you. पण यहूदाचा सिंह तुझ्यामध्ये जगत असेल. Praise God. देवाला धन्यवाद. The roaring lion cannot stand before the lion of Judah. आणि गरजणारा सिंह, तो गरजणारा जो सिंह आहे तो यहूदाच्या सिंहासमोर उभा नाही राहू शकणार. Praise God. देवाला धन्यवाद. The storm may rage, वादळ येईल, but your feet are planted on the rock, तुझे पाय खडकावर रोवलेले राहतील. the rock of ages, आणि तो अनादी कालापासूनचा खडक, cleft for me. अनादी कालापासूनचा खडक जो माझ्यासाठी ठेवला आहे. दिस इज अ व्हेरी ओल्ड इंग्लिश हिम. And so when you have worn the whole armor, आणि जेव्हा तुम्ही संपूर्ण शस्त्र सामग्री धारण कराल, your fear will vanish. मग भीती निघूनच जाते ना. You will be standing like a soldier, all geared up to go for war. आणि मग सैनिकासारखे तुम्ही उभे राहता की जो सैनिक सगळी शस्त्र सामग्री धारण करून युद्धाला जायला तयार आहे. So take some few points. काही मुद्दे देतो ते घ्या. First point, पहिला मुद्दा, no armor, no victory. शस्त्र सामग्री नाही, विजय नाही. No armor, no victory. ऍज सिम्पल ऍज दॅट. शस्त्र सामग्री घातली नाही, घालायची नाही, मग विजय नाही. No soldier runs into battle without a gun. कुठलाही सैनिक बंदूक घेतल्याशिवाय युद्धाला जात नाही. He cannot expect to win without a gun. आणि ती बंदूक घेतल्याशिवाय युद्धाला जाऊन तो अशी आशा ठेवू शकत नाही की मी जिंकणार. Your winning is not because you are a soldier, तुझं जिंकणं तू सैनिक आहेस म्हणून नाही, but because you have a gun. तुझं जिंकणं तुझ्याकडे बंदूक आहे म्हणून होतं. So no warrior walks into war without a weapon. तर कुठलाही जो योद्धा आहे तो शस्त्र घेतल्याशिवाय लढायला जात नसतो. He cannot expect to survive. आणि तो आशाही ठेवून चालणार नाही मग की नाही मी टिकणार, शस्त्र काही नाही आणि टिकणार. Have you ever seen a soldier going to war and say, I forgot my gun? तुम्ही कुठल्याही सैनिकाला असं म्हणताना पाहिलंय, अरे मी युद्धाला गेलो पण बंदूकच घ्यायला विसरलो. But we surely see many Christians try to face spiritual warfare without putting on the armor of God. अनेक ख्रिश्चन लोकांना मात्र आपण देवाची शस्त्र सामग्री धारण न करता सैतानाशी युद्ध करताना बघतो. Amen. धाडस कुठून येतं? This is a spiritual suicide. हे आध्यात्मिक आत्महत्या आहे. It's like running into the battlefield with no shield. ही आध्यात्मिक आत्महत्या आहे की ढाल न घेता तू सैतानाशी लढायला चालला. Without any sword, तू तलवार घेतली नाही, ढाल घेतली without नाही, any helmet. हेल्मेट घातलं नाही. I mean, nobody can go to war like this. असं कोणी युद्धाला जातं का? Just bare hands is wishful thinking. आणि मोकळे हात घेऊन युद्धाला जायचं म्हणजे केवळ सदिच्छा आहेत, त्या नाही पूर्ण होणार. See, only bravery will not give you victory. फक्त धाडस ठेवून विजय मिळत नसतात बेटा. Bravery without preparation is not strength. आणि धाडसा मागे जर तयारी नाहीये तर ती ताकद नाहीये. पूर्व नियोजन आणि पूर्व तयारी धाडसा सोबत पाहिजे, मग ती ताकद आहे. Bravery without strength is like foolishness. शक्तीशिवायचं धाडस बावळटपणा आहे. Passion without protection, संरक्षणाशिवायचा आवेश it's a pathway to sure defeat. नक्कीच पराजयाचा मार्ग आहे. हे लक्षात ठेवा, ही वाक्य लिहा. Your passion alone will not help you. तुझा आवेश फक्त तुला मदत करणार नाही. माझ्या झील आहे झील, ती झील फक्त काम करत नाहीये बेटा. Fire without foundation will burn you. पाया नाही आणि अग्निशिवायचा पाया तुला जाऊन राख करेल ती आग. That's why God has given us a divine armor for a reason. म्हणून देवाने आपल्याला दैवी शस्त्र सामग्री काहीतरी कारणाने दिलेली आहे. हे सगळं पानं भरायला लिहिलेलं नाही. It's not given as a decoration, आणि हे काही सजवायला आणि नटवायला लिहिलेलं नाही, but as a defense. पण एक आपल्यासाठी
एक विरोध म्हणून, बचाव म्हणून ते सगळं दिलंय. And the armor of God is not optional. आणि देवाची शस्त्र सामग्री पर्याय नाहीये की मनात आलं तर घाला, नाही घातलं तरी चालतं, असं नसतं. God never said that. देव असं बोललाच नाहीये. If you like, whoever loves to wear it can wear it. कुणा बिलीवर माणसाला आवडलं तर त्याने ते घालावी शस्त्र सामग्री, नाही आवडली तर नका घालू. It's not like a necklace. If you like it, you wear it. तो काय Don't like it, दागिना don't नाहीये ना, wear it. तो दागिना नाहीये, तो नेकलेस नाहीये की मला नाही आवडली ही मोहन माळ मग मी नाही घालणार. See, ते चालतं, हे नाही चालत. The armor of God is not optional. It is essential for your life. देवाची शस्त्र सामग्री पर्यायी बाब नाहीये, ती आयुष्यभरासाठी जरुरी आहे, मस्ट आहे. That's why many Christians are defeated. म्हणून तर अनेक बिलीवर ख्रिश्चन माणसं अशी पराजय झालेली, ढेपाळलेली, 12 वाजलेली दिसतात. Every day रोज they are fighting the devil. रोज सैतानाशी लढतात. And the devil is cornering them every day. आणि सैतान रोज त्यांना अडी अडचणीत कॉर्नर मध्ये कुठेतरी अडकवतोस. And so every day they will ask for prayer. आणि मग रोज ते प्रार्थना करा ना, प्रार्थना करा ना, माझ्यासाठी प्रार्थना करा ना म्हणतात. Once you hear this message, एकदा का तुम्ही हा मेसेज ऐकला, you will become very powerful. तुम्ही एकदम सामर्थ्यवान व्हाल. The devil will be afraid of you. सैतान तुम्हाला घाबरेल. I mean, to ignore it is to stand unguarded. आणि या गोष्टीकडे अजाणता करणं, दुर्लक्ष करणं म्हणजे हे सगळं संरक्षण न घालता उघड आपल्या शत्रू समोर उभं राहणं आहे. It is exposing your weak side. आणि तुझी अशक्त बाजू तू उघडी करतोय रे असं करून. Amen. आमेन. अशक्तपणा It's like somebody telling the people what your weaknesses are. आणि हे असं आहे की कोणीतरी लोकांना येऊन सांगावं की तुझ्यातला अशक्तपणा हा आहे. No, you are telling the people, तुम्ही लोकांना सांगताय, your enemy, तुमच्या शत्रूला सांगताय you know, these are my weak areas. की हे सगळे माझे अशक्त भाग. शत्रूला काय And सांगताय? he will say, oh, this is what I wanted. Now I can strike you very easily. मग शत्रूला सगळं समजून जाईल ना की हे सगळे त्यांचे अशक्त भाग आहेत. या अशक्त भागात आता घेतो मी त्यांना आणि हरवतो. You will be very vulnerable to the enemy's attack. मग फार नाजूक राहाल तुम्ही. सैतानाने जर, शत्रूने जर तुमच्यावरती हल्ला केला तर तुम्हाला ते झेपणार नाही, सहन होणार नाही. Jesus said येशू बोलले in Mark 3:24, मार्क 3:24 मध्ये, if a kingdom is divided against itself, that kingdom cannot stand. एखादं राज्य जर स्वतःमध्येच दुभंगलेलं आहे तर ते राज्य उभं नाही राहणार. त्या राज्यामध्ये जर अशी फूट पडलेली असेल तर ते राज्य टिकणार नाहीये. So how can we claim to stand for God but reject his own armor? मग आपण कसं असं म्हणायचं की आम्ही देवासाठी उभे राहतोय आणि देवाची शस्त्र सामग्री मात्र आपण घालत नाही, घेत नाही, वाचत नाही आणि नेसत नाही आणि तरी म्हणायचं आम्ही देवात आहे. असं It कसं will ते- not work. हे असं काम होत नाही ते. When we stand without his covering, देवाच्या आवरणाशिवाय जर आपण उभं राहायला गेलो, we are divided. असली हिंमत चांगली नाही. मग आपण दुभंगलेले, विभक्त झालेले, फूट पडलेले आहे. So we are fighting or trying to fight spiritual battles with fleshly strength. आणि मग आपण आत्मिक युद्ध आपल्या शारीरिक शक्तीवर करायला जातोय, जे जमणार नाहीये. And that will never win. आणि त्यातून कधी आपल्याला विजय मिळणार नाहीये. Proverbs 10:25 नीती says, सूत्र 10वा अध्याय आणि त्यातलं 25वे वचन सांगतं, when the storm has swept by, the wicked are gone, but the righteous stand firm forever. नीती सूत्र 10:25 मध्ये लिहिलेलं आहे, वावटळ येऊन जाते तसा दुष्ट नाहीसा होतो, परंतु न्यायी सर्व काळ टिकणारा पाया आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I mean, you must be prepared before the battle begins. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की युद्ध सुरू होण्या अगोदर तुमची तयारी पाहिजे ना. And that's why Smith Wigglesworth used to say, आणि म्हणून स्मिथ विगल्सवर्थ देवाचे महान सेवक म्हणायचे, don't go and get ready, stand ready. तुम्ही जाऊन तयार होऊन येतो असं म्हणू नका, तयार उभे राहा. Always stand ready, he नेहमी said. तयार राहा ना. And that's why Smith Wigglesworth was always victorious in आणि his म्हणून life. स्मिथ विगल्सवर्थ आपल्या आयुष्यात नेहमी विजयी राहिले, विजयी होते, कारण ते नेहमी तयार होते. ते कधी असं म्हटले नाहीत मी तयार होऊन येतो, मी थोडा आत्ता प्रेयरला बसणार आहे, जरा नंतर येतो. नाही नाही, आम्ही तयारच आहे. A soldier does not wait for the bullets to fly before he starts putting on his gear. आणि जो सैनिक आहे तो वाट नाही बघत ना की शत्रूच्या छावणीतनं गोळ्या सुटू देत, त्याच्यानंतर मी ढाल आणि माझी बंदूक वगैरे सगळं तयार करतो. त्याच्यानंतर तू मरायचा नाही का त्याच्या आधी? हा, ही समज त्यात आहे, मग तीच समज ह्यात का नाही? He dresses for war before stepping out into the field. तो त्या युद्धाला जायच्या अगोदर स्वतःची तयारी करतो आणि शस्त्र सामग्री धारण करतो ना. Don't be dressed for comfort. तुम्ही स्वतःच्या सौख्यासाठी आणि आरामासाठी घालू नका काही. Be dressed for combat. तुम्ही ना युद्धासाठी घाला. Say, बी बॉर्न रेडी. you may not like that armor. आणि तुम्हाला ती शस्त्र सामग्री कदाचित आवडणार नाही.
Like we say, I don't like this kind of dress, that kind of dress. जसं आपल्या आवडीनिवडी असतात ना, तर काही लोक म्हणतात ना मला असल्या पद्धतीचं, काही म्हणतात किंवा बायका काही म्हणतात मला साडी नाही आवडत, किंवा मुली म्हणतील मला साडी नाही आवडत, मला हे नाही आवडत, मला ते नाही Okay, आवडत. that is okay still. तेही ठीक आहे, चालेल. But पण you cannot say that about the armor of God. देवाच्या शस्त्र सामग्रीविषयी तुम्हाला असं बोलून चालणार नाहीये. You have to wear it. तुम्हाला ते घालावंच लागेल, पर्याय नाहीये, Amen. ऑप्शनच नाहीये. I mean, you're just shouting amen, amen, amen will not give you victory. तुझं फक्त आमेन आमेन ओढून विजय नाही मिळणार आहे तुला. After wearing the armor of God, say amen, you will get victory. देवाची शस्त्र सामग्री धारण करून आमेन ओरड, मग तुला विजय मिळेल. Are you getting me? तर जे ओरडत Because नाहीये, victory is not in your shouting of amen. Victory is wearing the armor of God and just saying amen. कारण विजय फक्त ओरडण्यात नाहीये, शस्त्र सामग्री धारण करून आमेन ओरडण्यात विजय आहे. Say, so make sure you are armed before you shout amen. तर आमेन ओरडण्या अगोदर सुद्धा तुम्ही शस्त्र सामग्री धारण करा. Amen. तर या शांततेचं आम्ही काय समजायचं? Amen. शस्त्र सामग्री नाही का Nobody is घातली? saying amen. अरे बोलो ना फिर आमेन. Don't worry, you will start saying amen very soon. बाय द एंड ऑफ द मेसेज तुम्ही सगळे आरडाओरडा कराल आमेन Amen. आमेन. So don't be bold in the flesh. तर देहात तुम्ही असे बोल्ड धाडसी होऊ नका. Bold when you are putting the armor of God. देवाची शस्त्र सामग्री धारण केली ना, मग असे धाडसाने Amen. ना की येऊच दे आता त्याला समोर. Be bold in faith, विश्वासात धाडसी राहा, not on your own. स्वतःवर नाही, स्वतःवर नाही, आपल्या नावावर नाही, आपल्या शरीरावर नाही. Imagine a soldier right in the forefront of the battle कल्पना करा एखाद्या युद्धामध्ये एक सैनिक अगदी पुढे आहे, with no helmet, पण त्यांनी हेल्मेटच नाही with घातलेलं, no shield, शिरस्त्राण नाही, no sword. ढाल नाही, तलवार नाही, काही. But he says, I have all the confidence in the world. पण तो म्हणतो नाही नाही माझ्याकडे विश्वास आहे. No, हा? he is exposed. उघडा आहे तू, He will die. तो मरणार. Whatever name he has, जे काही त्याचं नाव असो काय फरक पडतो? he may be called Shur, Veer, हो, फार शाही खानदानातलं नाव असतं, शूर, वीर वगैरे वगैरे, but that will not help him. त्यातनं नाही मदत होणार. He still has to carry the armor. त्याला शस्त्र सामग्री नेसावीच लागेल, धारण करावीच Because लागेल. his courage cannot stop the bullets. कारण की त्याचं धाडस थोडं त्या शत्रूच्या छावणीतून येणाऱ्या गोळ्यांना थांबवणार आहे. I have seen some clips मी काही व्हिडिओ of some पाहिल्या, movies, काही South चित्रपट, Indian movies. साऊथ इंडियन दक्षिण भारताकडचे When the fellow shoots, जेव्हा तो गोळी घालतो, the hero just puts his hand तो हिरो असा, and the bullet strikes his hand and reverts back on him. आणि ती बुलेट त्याच्या हाताला लागून परत त्या शत्रूकडे जाते And exactly it hits his heart. आणि बरोबर त्या शत्रूच्या हृदयाला लागते. See, that is all cartoon. नाही ते सगळं ठीक आहे, ते साऊथ इंडियन पिक्चर मध्ये ते कार्टून. In reality, it doesn't happen that way. खरेपणात असं होत नाही हो, ती सुटली की जाती लागतीच मग. But आणि you मग know, तू मेला. our people are very impressed. पण आपले लोक अजब आणि न्यारे ना, त्यांच्यावर छाप फार पडते असल्या Oh, पिक्चर. see that hero. अरे काय He hero just आहे. put forth his hand. असं हात केला In one movie, एका पिक्चर the मध्ये. hero puts both his hands out. हो का? एका हिरोने And both the trucks come against him and he's pushing it back. एका हिरोने दोन्ही हात पुढे केले, दोन ट्रक त्याच्या समोर आले आणि त्याने दोन्ही ट्रकला असं ढकललं. ते Only काय? in India it can हा? happen. This happens only in India. In the flesh it is maybe possible but not in the spirit world. देहात शरीरात हे शक्य पण असेल कदाचित, पण आत्मिक जगात हे होत नाही. Your energy cannot block arrows. तुझी एनर्जी जी असेल ना, ती नाही त्या बाणांना थांबवू शकत. Your किंवा block करू शकत. education cannot stop the arrows of the devil. तुझं शिक्षण आणि डिग्र्या सुद्धा सैतानी बाणांना थांबवू शकत नाही. And that's what exactly happens to Christians who face the enemy without the truth. आणि ख्रिश्चन बरोबर ख्रिश्चन लोकांचं असंच होतं की जे ख्रिश्चन लोक सत्याशिवाय शत्रूला सामोरे जातात ना, त्यांची अशी गत होते. Without the shield of righteousness, नीतिमानपणाची ढाल नाही, helmet of salvation, किंवा तारणाचं शिरस्त्राण नाही, sword of the spirit, आत्म्याची तलवार नाही, आणि कुठे चालला तर without the युद्धाला. word of God, without faith, देवाचं वचन नाही, देवाचा शब्द माहित नाही, and so विश्वास they नाही, fail. म्हणून ते अपयशी होतात. Not because they were not brave, ते धाडसी नव्हते म्हणून नाही, but because they were not armed. पण त्यांना शस्त्र सामग्रीच नाहीये. हे भलतच धाडस झालं काहीतरी. Some people say, I can do all things through Christ Jesus, and they don't wear the armor. काही लोक म्हणतात की नाही, येशू ख्रिस्ताद्वारे मी सगळं काही करण्यास समर्थ आहे, आणि चालले तू उघडे, शस्त्र सामग्री नाहीच आहे. And then they say, मग म्हणतात
I can do nothing only. Why? I don't know what happened. काहीच जमलं नाही. I am कसं? saying I can do all things through Christ, but it's not मी happening. म्हणतोय येशू ख्रिस्ताद्वारे मी सगळं करण्यात समर्थ आहे. ते गाणं पण सारखं गातोय पण जमलंच नाही. Armor of God. देवाची शस्त्रसामग्री Where is the घाला. armor of God? कुठे आहे देवाची शस्त्रसामग्री? येशू कुठे आहे? येशू. So Bible gives us warning here. बायबल इथे वॉर्निंग देते आपल्याला. Amen. आमेन. You know the 7 sons of Siva. शिवाचे 7 मुलगे वाचून तर माहित असेल. You know in Acts, I think so 19. प्रेषितांची कृत्य बहुतेक 19वा अध्याय. They tried to stand against demons without the armor of God. त्यांनी काय केलं? देवाच्या शस्त्रसामग्री शिवाय सैतानासमोर उभं राहायचा प्रयत्न आणि धाडस केलं. In other words, they had no relationship with Christ. आणि दुसऱ्या शब्दात म्हणायला झालं तर त्यांचं येशू ख्रिस्ताशी काहीही नातं नव्हतं. No spiritual authority. काही आध्यात्मिक अधिकार त्यांच्याकडे नाही. No true protection. त्यांना काही खरं संरक्षण नाही. And they said, आणि म्हणाले, you devil, leave this man. ते शिवाचे 7 मुलगे म्हणाले की सैताना या माणसाला सोड. In the name of Jesus, whom Paul preaches. पॉल ज्या येशूंच्या नावामध्ये उपदेश करतो त्या येशूंच्या नावात या माणसाला सोड. Not whom I preach, but what Paul believes. म्हणजे मी नाही प्रीचिंग करत ते, पण पॉल ज्याच्या नावाने believes. पॉलचा विश्वास He is very आहे. close to Jesus. पॉल येशूंच्या फार He is very जवळ आहे. intimate with God. पॉल फार देवाच्या जवळचा आहे तर तो पॉल ज्या येशूंच्या नावात तर काढतो. मला पॉल माहिती आहे. असं त्याच्या येशू पॉलला माहिती आहे. हा मला पॉल माहिती आहे आणि पॉलचे येशू पॉललाच माहिती आहेत. And म्हणून मी पॉलचं नाव घेतलं. असं Say, but it didn't work. पण नाही काम होत असं. What did the devil say? सैतान काय बोलला? Jesus I know. येशू मला माहिती आहे. And even Paul I know. पॉललाही मी ओळखतो. But who are you people? तुम्ही कोण? कधी बघितलं नाही तुम्हाला हेवन मध्ये? तुमचं प्रार्थना तिथपर्यंत पोहोचलंच नाही. तुमची ओळख नाही माझ्याशी. काय तुम्ही कोण? See? And so, you know, they stood in their own name. तर स्वतःच्या नावावर उभे राहिले ना. But not in the power of God. देवाच्या सामर्थ्यात उभे नाही राहिले. Unless you have intimate relationship with जर God. तुम्ही देवाशी जवळचं नातं बांधत नाही, Unless you put on Christ. जर तुम्ही ख्रिस्त धारण करत नाही, The devil is not afraid of you. सैतान तुला अजिबात घाबरत नाही बेटा, क्योंकि आखिर नाम में रखा ही See, क्या है. you may use the right words. तुम्ही शब्द बरोबर वापरत असाल And they used the right words. आणि ते शब्द बरोबर वापरले. They didn't give bad words. त्यांनी काही शिव्या नाही दिल्या. They used very holy words. त्या 7 मुलांनी बरोबर पवित्र शब्द वापरले. But there was no covering. पण आवरण नाही ना. You have to have the covering. कव्हरिंग तर पाहिजे ना. And what was the end result? आणि मग काय झाला परिणाम शेवटचा? They were beaten, stripped and humiliated and they ran away unclothed. असा मार बसला त्यांना, निर्वस्त्र करण्यात आलं त्यांना आणि असे उघडे पळून जायची पाळी आली. See, the devil knows who is dressed and who is not. सैतान जाणून आहे कोणी शस्त्र सामग्री घातली आणि कोण उघड आहे. Amen. आमेन. He knows it. सैतानाला माहितीये बेटा कोण उघड आहे आणि कोणी शस्त्र सामग्री घातली आहे. The enemy doesn't fear your shouting. शत्रू तुझ्या आरडाओरडाला घाबरत नाही. He fears your covering. शत्रू तुझ्या आवरणाला घाबरतो की शस्त्र सामग्री आहे का. Amen. आमेन. What about Peter? पीटरचं काय? He had confidence without the armor of God. पेत्राकडे सुद्धा देवाच्या शस्त्र सामग्री शिवायचा विश्वास होता. In Matthew 26:33 onwards, मत्तई 26वा अध्याय आणि 33व्या वचनाच्या पुढे बघा. Peter told Jesus, पेत्र येशूंना म्हणाला, even if everyone fails, I will not fail you. जरी सगळ्यांनी अपयश दिलं ना तरी मी तुम्हाला अपयश देणार नाही. That is confidence in the own flesh. आणि त्याला म्हणतात स्वतःच्या शरीरावरचा स्वतःच्या देहावरचा विश्वास. When a person speaks confidently in the flesh, surely he has not worn the armor of God. एखादा माणूस जेव्हा शरीरामध्ये आणि देहामध्ये असं विश्वासाने बोलतो ना, समजून घ्यायचं आपल्या सारख्यांनी की यांनी देवाची शस्त्र सामग्री घातलेली नाहीये. How will you know that one has not worn the armor of God? तुम्हाला कसं कळणार की एखाद्या माणसाने देवाची शस्त्र सामग्री घातलेली नाहीये? When he speaks proudly of himself. जेव्हा तो स्वतःविषयीनं गर्वानं बोलतो ना, घमेंडीनं बोलतो ना, तेव्हा समजून घ्यायचं आपल्या सारख्यांनी. And so what happened? मग काय झालं? When fear came, भीती आली ना, he denied Jesus Christ 3 times. जेव्हा भीती आली ना त्याला 3 वेळा त्याने येशूंना नाकारलं. Because he stood in his own strength. कारण तो स्वतःच्या शक्तीवर उभा राहिलेला होता पेत्र. And he fell hard. आणि मग पडला, असा पडला की जोरात पडला. But later on, मागाहून Peter learned the whole truth. पेत्राने संपूर्ण सत्य शिकून घेतलं. And so he wrote in 1 Peter 5:8. आणि मग पहिलं पेत्र 5वा अध्याय 8व्या वचनात, पहिलं पेत्र 5:8 मध्ये पेत्र म्हणाला, Be alert. की तुम्ही सावधान राहा. Be of sober mind. तुम्ही जरा सौम्य मनाचे राहा. Your enemy, the devil, prowls around like a roaring lion looking for someone to devour. तुमचा शत्रू सैतान तुमच्याकडे टपून आहे
की गरजून कोणाला तरी गिळून टाकावं. So see, Peter learned a lesson तर पेत्राने आपला धडा शिकून घेतला that with my own strength I cannot conquer the devil's power. की माझ्या स्वतःच्या शक्तीवर मी सैतानी सामर्थ्याला जिंकू शकत नाही. सावध असा, जागी राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे म्हणून शोधत फिरतोय. So he knew now you can't fight lions without armor. तर त्याला कळलं की आपण सिंहांना आता शस्त्रसामग्री शिवाय लढा देऊ नाही शकत. So zeal without armor is defeat waiting to happen to you anytime. तर शस्त्रसामग्री शिवायचा आवेश म्हणजे तुझी हार आहे. तुला तो पराजयच मिळणार आहे. पराजयच तुझी वाट पाहत आहे. Only God's armor can hold you up. फक्त देवाची शस्त्रसामग्रीच तुला घट्ट धरून ठेवेल. You know when David faced Goliath, दाविदाने जेव्हा गोलातला तोंड दिलं, I told you, मी सांगितलं तुम्हाला, Saul tried to dress him in his royal armor. शौलानी प्रयत्न केला की शौलाची जी शस्त्रसामग्री होती, शाही राजकीय शस्त्रसामग्री, ती त्याने दाविदाला घालावी. But praise God, David refused to wear it. पण देवाला धन्यवाद, दाविदाने त्याला नकार दिला की महाराज तुमची शस्त्रसामग्री मला नको. Because he knew man's weapon wouldn't win a spiritual war. कारण त्याला माहिती होतं की माणसाची शस्त्र मला आत्मिक युद्ध जिंकून देणार नाही. माणसांची शस्त्र मला आत्मिक युद्ध जिंकून देणार नाहीये त्याची त्याला जाण होती. Because कारण he was not combating a young boy of his age. तो काही स्वतःच्या वयाच्या लहान मुलाशी लढायला चालला नव्हता. Are you seeing the difference here? फरक बघा तुम्ही. तो गोलात एवढा धिप्पाड राक्षसी आणि हा दावीद एवढा छोटा. David would have been hardly 5 feet 7, 8, 6, 7 inches. दावीद असेल उंचीला 5 फूट. He was hardly 17 years old. 17 वर्षाचा जेमतेम. And Goliath was more than 9 feet tall. आणि गोलायत 9 फूट उंच होता, त्याहून जास्त. So you cannot, it was like fighting the devil. हे शक्य नाही. सैतानाशीच खुद्द भांडायला गेल्यासारखं आहे. And so what did David do? मग दाविदाने काय केलं? He stood clothed in faith. दावीद विश्वास धारण करून उभा राहिला. See, faith is one of the piece of the armor of God. विश्वास सुद्धा देवाच्या शस्त्रसामग्रीतली एक गोष्ट आहे. When I start speaking on each piece in the armor, then you will understand. आणि देवाच्या शस्त्रसामग्रीतल्या प्रत्येक वस्तूविषयी जेव्हा मी बोलायला लागीन तेव्हा तुम्हाला कळेल. So he had trust in the name of the Lord. तर प्रभू येशूंच्या प्रभूच्या परमेश्वराच्या नावावर दाविदाचा विश्वास And होता. David said आणि दावीद बोलला in 1 Samuel 17:45, 1 शमूएल 17वा अध्याय 45वे वचन, you come against me with sword and spear, but I come against you in the name of the Lord Almighty. 1 शमूएल 17वा अध्याय 45व्या वचनामध्ये दावीद म्हणाला त्याला, दाविदाने त्या पलिश्त्याला सांगितले, तू तलवार व भाला व बर्ची घेऊन माझ्याकडे आलायस, परंतु सैन्यांचा यहोवा इस्रायलाच्या फौजांचा देव ज्याला तू तुच्छ लेखलेला आहे त्याच्या नावाने मी तुझ्याकडे आलोय. Praise God. Amen. That is kind of wearing the armor of God and facing Goliath. त्याला म्हणतात की काइंड ऑफ त्याने देवाची शस्त्र सामग्री धारण करून गोलातला तो लढा द्यायला गेला. Because one piece of the armor is faith. कारण की त्या शस्त्र सामग्रीतली एक गोष्ट आहे विश्वास. Now human strength may look very very strong, आता मानवी शक्ती दिसायला एकदम दणकट दिसेल, but it cannot kill giants. पण ती अशा धिप्पाड राक्षसी पुरुषांना नाही ठार मारू शकत. Only God's strength wins real battles. फक्त देवाची शक्तीच आपल्याला खऱ्या युद्धांमध्ये विजय देते. You cannot go and fight the devil with also half the armor. तुम्ही सैतानाशी अर्धी शस्त्र सामग्री धारण करून सुद्धा लढू शकत नाही. Some Christians wear part of the armor. काही ख्रिश्चन माणसांना सवयी आहेत, काही बिलियर लोकांना पण या सवयी आहेत की अर्धी शस्त्र सामग्री घालणार आणि अर्धी नाही घालणार. They carry maybe the piece of truth, आणि सत्य बहुतेक घेऊन जातात, but पण they don't wear the piece of faith. विश्वासाची ढाल घेत नाहीत. Say, सत्य घेऊन चाललेत पण विश्वास नाही. you need to have असं नाही, both. याचा अर्ध घालून चालत नाही, ते पूर्ण घालायला लागतं. They don't preach righteousness. नीतिमानपणावर बोलत नाहीत. If they preach righteousness, नीतिमानपणावर जर ते बोलले they don't guard their thoughts, तर ते आपल्या विचारांवरती ताबा ठेवणार नाही. because that is the helmet of salvation. कारण की ते शिरस्त्राण तारणाच आहे. Are you getting me, people? म्हणजे म्हणायचा प्रयत्न काय आहे, एक घातलं एक नाही, असं अर्ध घालून विजय मिळत नाही. घालाल तर अख्खा येशू घाला तर विजय मिळेल. So Paul says, put on the full armor of God. पॉल म्हणालाय देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. In Ephesians 6:13, इफी 6:13, and after you have done everything, then stand. आणि हे सगळं केल्यानंतर मग उभे राहा.
stand against the devil. मग सैतानाविरुद्ध उभा राहा. So one missing piece creates an opening for the devil. एक वस्तू जरी त्यातली मिसिंग असेल ना तर सैतानासाठी दार उघडतं बेटा. तुम्ही लक्षात घ्या. Like if I have the sword of the spirit, जसं समजा आत्म्याची तलवार माझ्याकडे आहे, and if I don't have the breastplate of righteousness, पण नीतिमानपणाचं उरस्त्राण माझ्याकडे नाहीये, the enemy can pierce a sword in my chest. शत्रू माझ्या या छातीमध्ये कधी तलवार खूपसेल. मग So you have the sword of the spirit. आत्म्याची तलवार तर आहे In तुझ्याकडे. other words, you are saying, दुसऱ्या शब्दात तू म्हणतोय I can do all things through Christ Jesus who strengthens मी me. सर्व काही करण्यास समर्थ आहे. येशू ख्रिस्त जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सगळं करण्यास मी समर्थ That आहे. is the sword of the spirit. ती झाली आत्म्याची तलवार. But you don't have the breastplate of righteousness. पण धार्मिकता नीतिमानपणाचं उरस्त्राण कुठे आहे? That you are living in sin. की तू पापात जगतोय. You're not walking in the righteousness of God. लक्षात येते का मी काय म्हणतो? तू रोज पापात जगतोय. ती पवित्रता कुठे आहे? तो नीतिमानपणा कुठे आहे? तू खोटेपणात जगतोय. What happens? का होतं मग? It pierces our soul. या छातीत जाते ती तलवार And then शत्रूची. we say, मग आपण म्हणतो but I spoke loudly नाही पण मी जोरात that I वचन can करतो. do all things through नाही, मी Christ. जोरात क्लेम केलं, डिक्लेअर केलं, डिक्री केली. But you didn't have the breastplate of पण righteousness. नीतिमान जीवन नाही ना तुझं. नीतिमानपणाचं उरस्त्राण नाही. तू डेली लाईफ तुझं नीतिमान नाही. So one missing piece creates an opening for the devil. हेच यालाच म्हणतात की तू एक वस्तू त्यातली घातली नाही, त्यातनं सैतानासाठी दार उघडलं. And so one exposed area gives the enemy the access in your whole life. आणि एक उघडा झालेला भाग सैतानाला जागा देतो तुझ्या अख्ख्या जीवनामध्ये घुसायला. And one day without the armor can lead you to total collapse. आणि मग एके दिवशी जर असं शस्त्र सामग्री शिवाय तुम्ही जात असाल तर तुम्ही पूर्ण एके दिवशी तर होता अख्खेच्या अख्खे तुम्ही पडाल ढासळाल. Every day you have to put on the armor of असं God. नसतं. देवाची शस्त्र सामग्री रोज धारण करायची असते. Amen. अर्धवट घातलं नाही मग ते थोडेफार तुम्ही टिकाल, मग नंतर So पुन्हा be दिसणार fully armored and be fully ready. नाही. संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, संपूर्ण तयार रहा, नेहमी तयार रहा. David said दावीद बोलला in 2 Samuel 22:34, 2 शमूएल 22 अध्याय 34 वचन. he gives me the agility of a deer. He enables me to stand on the heights. 2 शमूएल 22 अध्याय आणि त्यातल्या 34व्या वचनात तो म्हणाला, तो माझे पाय हरणीच्या पायांसारखे करतो आणि मला माझ्या उंच स्थानांवर स्थापतो. See, he does it. तो करतो. He gives you the feet of a deer. तो तुम्हाला हरणीचे पाय देतो. He didn't say I used to practice every day running marathon and now I've got the feet of a deer. त्याने असं नाही लिहिलं मी रोज प्रॅक्टिस करायला ग्राउंडवर गेलो, सकाळी इतका धावलो की आता माझे पाय हरणासारखे झालेले आहेत. असं लिहिलेलं नाहीये. ते VPL साठी ठीक आहे. He said he gives me. तो म्हणाला तो देतो. By faith I take it. विश्वासाने मी घेतो. Amen. आमेन. कालच आलोक मला म्हणाला की मम्मा तुम्ही आणि पास्टर इतकं सगळं प्रीचिंग केलं काल, इतकं सगळं केलं आणि तरी सुद्धा तुम्ही इथे बसून त्या लीडर लोकांची मीटिंग घेऊन एवढं जीव ओतून बोलत होता. तुम्हाला सलाम आहे. हे पाचारणातला भाग आहे बेटा. तो ताकद देतो. जे म्हणतात ना तो ताकद देतो. So God has made you to stand. देवाने तुम्हाला उभं केलंय. Don't fall पडू नका. just because you forgot your armor. तू शस्त्र सामग्री घालायला विसरला, अरे मी विसरलोच असं नको. Stand in truth. सत्यात उभा राहा. Stand in righteousness. जरा धड नीतिमानपणात उभा राहा. Stand in peace. शांतीत उभा राहा. Stand in faith. खरं ते कर. विश्वासात उभा Stand राहा. with salvation. तारणात उभा राहा Stand with the word. आणि शब्दात उभा राहा. These are the 6 pieces of the armor of हे God. 6 भाग आहेत देवाच्या शस्त्र सामग्रीतले. And one I will give you the importance of it. एकेकाचं महत्व मी तुम्हाला दिन होता. Amen. आमेन. Never stand in pride. कधी गर्वाने उभे राहू नका. It will defeat the whole armor of कारण God. गर्वाने उभे राहिलात ना तर संपूर्ण शस्त्र सामग्री तिथेच पराजयी होईल. Stand in the power of God. देवाच्या सामर्थ्यात उभे राहा. Don't stand alone. एकटे बडाया मारत उभे नका राहा. Stand in Christ. ख्रिस्तात उभे राहा. Don't say I will walk alone. असं म्हणू नका मी एकटाच चालणार आहे. Don't stand alone to fight. असे एकटे उभे राहू नका लढायला. Because if you're standing to win, then you have to have the armor of God. जिंकायला उभे राहणार आहात ना, जिंकायला उभं राहायचं आहे ना, मग शस्त्र सामग्री घालावी लागेल. Say today I put on the whole armor of God. म्हणा माझ्या मागून आज मी संपूर्ण शस्त्र सामग्री घालत आहे. I will not fall. मी पडणार नाही. I will not flee. मी नाही पळणार. I will not fear. मी घाबरणार नाही. I stand in Christ. मी ख्रिस्तात उभा आहे. I fight with heaven. मी स्वर्ग घेऊन लढत आहे. And by his power I will overcome. आणि त्याच्या सामर्थ्याने मला विजय मिळणार आहे. I am standing in truth. मी सत्यात उभा आहे. I am standing in righteousness. मी नीतिमानपणात उभा आहे. I am standing in peace. मी शांतीत उभा आहे. I am माझ्या standing in faith. मी विश्वासात उभा आहे. And I am standing with salvation. आणि मी तारणात उभा आहे.
These are the 6 pieces in the armor of God. या 6 वस्तू आहेत देवाच्या शस्त्र सामग्री And I will wear it every day. आणि मी त्या रोज घालणार And I know I will win every day. आणि मला माहिती मी रोज जिंकणार. So what are the 6 pieces? काय आहेत त्या 6 वस्तू? Come on, tell me. First सांगा is मला. truth. पहिलं आहे सत्य, लिहून घ्या. सत्य. Second is righteousness. 2 नीतिमानपणा, धार्मिक जीवन, पवित्र जीवन, खोटं नाही, खरं जीवन. Third, peace. 3 शांती. Faith. 4 विश्वास, Word of God. देवाचा शब्द. See, these are the 6 pieces in the armor of God. या 6 वस्तू आहेत देवाच्या शस्त्र सामग्रीतल्या. And we are going to learn each एक piece. करून आपण शिकू होता. Second point. दुसरा मुद्दा, Do not sit after putting on the armor. शस्त्र सामग्री धारण करून असा ढेपाळल्यासारखा बसू नको. Some are like, people, when people die, they clothe them with suit and bury them. तुम्हाला माहितीये काहींकडे असं असतं ना की पुरुष कोणी वारला आहे तर त्यांची मयत करताना त्यांना संपूर्ण सूट घालून मग त्या पेटीत ठेवतात. पण कुठं जाणार ते? पण ते But that is the tradition. वेअर, पण वेअर नाही, वेअर ती परंपरा आहे. So when you have put on the whole armor of God, don't sit. तर तुम्ही संपूर्ण देवाची शस्त्र सामग्री धारण केल्यावर ना असे ढम्यासारखे In बसू other नका. words, don't give up. दुसऱ्या शब्दात काय, हार मानू नका. Once you put on the whole armor of God, don't sit. एकदा का तुम्ही संपूर्ण शस्त्र सामग्री धारण केली ना की असं डोक्याला हात मारून बसायचं नाही. And it's not difficult. आणि ते काय अवघड Once नाहीये. you learn these 6 pieces, एकदा या 6 वस्तू तुम्ही शिकून घेतल्या, you will know it is not your 6 pieces, it is God's 6 pieces. तुम्हाला कळेल की हे 6 वस्तू 6 भाग जे म्हणाल ते माझे नाहीत, ते देवाचे आहेत. Say, if it is coming from God, then you have to depend on God. आणि देवाकडून जर ते येत आहे तर देवावरच आपल्याला अवलंबून राहायचंय. But if you have to make it, then it is tough. पण मग तुला करावं लागलं तर अवघडच जाणार आहे, कारण आपल्याला नाही तरी होतच काय. So do not sit after putting on the armor, तर शस्त्र सामग्री धारण करून बसू नका, because you are dressed for battle, not for show. कारण तू युद्धासाठी तयार झालेला आहे, आता बसायला नाही. I mean, in some of those people go for window shopping, and then on the mannequins you find all dressed up ladies. काही लोक विंडो dressed up शॉपिंगला gents. जातात ना, आणि विंडो शॉपिंगला गेल्यानंतर बाहेर ते मॅनिक्विन असतात, ते भावल्या असतात ना, त्याच्यावरती कपडे चढवलेले दिसतात आपल्याला, All latest branded clothes, आणि they latest but they सगळे- have got nowhere to go. ब्रँडेड कपडे, पण त्या आहेत भावल्या. कुठं जाणार आहेत? रॅम्प वॉक हो गाऊनचे. Say, so the battle won't wait. Why are you sitting then? तर तुम्ही खाली बसलेले असताना ते युद्ध वाट नाही बघणार आहे. See, some people have all the gear, but they don't have the grit to get up हा now. ना, काही लोकांनी संपूर्ण शस्त्र सामग्री धारण तर केलेली आहे, पण आता उठायचीच हिंमत नाही. See, they polish the sword, सगळी तलवार polish the breastplate of righteousness, and the helmet of salvation. आणि हेल्मेट काय ते तारणाचं सगळं एकदम व्यवस्थित घालून अप टू They are डेट. adjusting the helmet of salvation. हेल्मेट पण एकदम ऍडजस्ट केलं तारणाचं, And then they sit down. आणि सगळं करून काय केलं, I'm waiting now. खाली बसलो, वाट बघतोय. असं ना, पैठणी घरात घालून बसले. They are all कशाला? dressed for battle, but not ready for war. युद्धासाठी तुम्ही सगळं घालून बसलाय आणि युद्ध करायलाच तयार नाही. You wear the armor, but you never wield it. आणि What is तुम्ही the use? शस्त्र सामग्री धारण करून बसलेले आहात, पण इच्छा नाही तुमची पुढे जाऊन ते Are you सगळं. not prepared for victory? विजयासाठी तयारी नाही का रे बाबा तुझी? Then why act like prisoners? मग असं कशाला कैद्यासारखं वागतोय? Amen. Huh? Because God has not called us to sit. कारण देवाने आपल्याला असं बसायला बोलवलेलं He नाही. who has Jesus should never sit. ज्याच्याकडे येशू आहे त्याने बसायचं नाही, He is called to stand. त्याला उभं राहायला बोलवलेलं He आहे. is called to stand against the challenges of life. त्याला आयुष्यामध्ये येणाऱ्या आव्हानांविरुद्ध उभं राहायला बोलवलेलं आहे. Hiding the face in the sand like हो an ना. ostrich is not the answer. तुम्हाला असं कर्कोच्या सारखं त्या धुळीमध्ये त्या वाळूमध्ये तोंड लपवून ठेवायला बोलवलेलं नाही. Because ostrich thinks if I put my head in the sand, शहामृगाला असं वाटतं की मी जर माझं तोंड असं वाळूत लपवलं then there is no enemy around. तर शत्रू नाही अवतीभोवती. अरे No, तुला you दिसत cannot नाहीये, see. तुला दिसत नाहीये, तो व्हेरी मच आहे, See? पण तू डोकं लपवलंय खाली. And so Luke 21:19 says, stand firm and you will win life. तर लूक 21:19 म्हणतं, लूक 21:19 म्हणतं, धडधाकट व्यवस्थित खंबीर उभे राहा, तुम्ही जिंकाल. Faith is not passive. विश्वास शांत बसत नसतो, Faith is powerful. विश्वास सामर्थ्यवान आहे. So when you put on the armor of God, it is by faith you are putting it. तर जेव्हा तुम्ही देवाची शस्त्र सामग्री एकदा घालता ना, ती तुम्ही विश्वासाने घालता, It's always active. आणि नेहमी ती कार्यरत कार्यशील असते. And now putting on the armor of God is not the final step. आणि देवाची शस्त्र सामग्री फक्त घालणं म्हणजे झालं असं नव्हे, It is the first step. ती पहिली पायरी. It's not the last step. ती फायनल स्टेप किंवा शेवटची स्टेप नाही, ती पहिली स्टेप आहे. Amen. आमेन.
Because the armor of God is not for museum. कारण की देवाची शस्त्र सामग्री म्युझियम मध्ये संग्रहालयात ठेवायला नाहीये. It is that you may stand in the front line of the war. तुम्ही त्या युद्धाच्या पहिल्या ओळीत उभं राहायला दिलेली आहे. God says, ते बोला, he who puts on the armor of God, जो देवाची शस्त्र सामग्री धारण करेल, he has the power to stand in the front line. त्याच्याकडे सामर्थ्य आहे पुढच्या ओळीमध्ये, पुढच्या रांगेमध्ये उभं राहायचं. See, putting on the belt of truth, आणि सत्याचा कमरबंद बांधलेला आहे, shield of faith, विश्वासाची ढाल रेडी आहे, helmet of salvation, आत्म्याची तलवार आहे, sword of the spirit. आणि शिरस्त्राण तारणाचं आहे. These are not decorations. ह्या सजावटीच्या आणि शोभेच्या वस्तू नाहीत, They are weapons of warfare. या नटायच्या वस्तू नाहीत, ही युद्धाची शस्त्र आहेत. And weapons should never be rusted. It has to be put to use. युद्धाच्या शस्त्रांना गंजवायचं नसतं, ते वापरायचं असतं. See, because armor without action is just a costume. कारण कृती शिवायची शस्त्र सामग्री केवळ कॉस्ट्युम आहे. And so faith without standing is just plain talk. तर उभं राहाय शिवायचा विश्वास नुसती बडबड आहे, त्यात दम नाही. You are not called to be spectators to watch the war. तुला दर्शक म्हणून बोलवलेलं नाही युद्ध बघायला. You are called to win. तुला त्यामध्ये भाग घेऊन सक्रिय बनून जिंकायला बोलवलंय. Amen. आमेन. See, when a cricket player he plays on the ground, he's given a bat and he's given clothes and all that. एखाद्या क्रिकेटच्या खेळाडूला युद्ध त्या मैदानावरती खेळायला बोलवलं असेल तर त्याला बॅट देतात, त्याला सगळं देतात, त्याला युनिफॉर्म देतात. See, but spectators are not given. दर्शकांना नाही देत. काय दर्शकांना अगदीच एवढी इच्छा असेल तर ते विकत घेऊन घालून बसतात. They buy it with their own money. विकत घेऊन घालून बसते ती फॅन फॉलोईंग. See, we are not fan following. We are आपली out there in the field. फॅन फॉलोईंग नाही, आपण तिथे रणांगणावर आहोत. See, just picture this big soldier wearing the whole gear and sitting at home तुम्ही चित्र रंगवा and ना. watching the TV. हे असं आहे एक सैनिक, त्यांनी संपूर्ण शस्त्र सामग्री घातलेली आहे आणि घरीच बसलाय टीव्ही लावून सोफ्यावर. See, he looks ready, but he is not willing. तो दिसतो तयार पण त्याची इच्छाच नाही ना. See, हा? the enemy sees the shining armor आणि शत्रू बघतो चमकणारी शस्त्र सामग्री त्याच्यावर, and he says, "Oh, this fellow is all geared up now आणि for शत्रू war." सैतान म्हणतो सुद्धा, अरे बापरे, आणि शस्त्र सामग्री घातली आता येणार. But he says, "I will not get scared." पण तो म्हणतो मी नाही घाबरणार. Why? का? कारण की तो झोपलेला आहे. हा, कारण हा येतच नाही, हा झोपलाय. See, he is wearing the whole armor, अख्खी शस्त्र सामग्री घालून झोपलाय पठ्ठा, but he has locked himself in the house. आणि स्वतःला घरात लॉक करून बसलाय. The devil doesn't get afraid. मग सैतान घाबरत नाही का अशांना? Amen. अशांना सैतान घाबरत नाही, Because there is no resistance from your side. कारण तुझ्याकडनं काही विरोधच नाही, तू सताड सगळं उघडून बसलाय. There is no movement from your side. तुझ्याकडनं काही चळवळ नाही, There is no fight from your side. तुझ्याकडनं काही लढाच नाही. And that's when the attack comes. मग तेव्हा हल्ले येतात. Because the enemy does not fear your looks. कारण शत्रू तुझ्या सौंदर्याला घाबरत He नाही, fears your stance. शत्रू तुझ्या त्या उभं राहण्याला घाबरतो की आले प्रभुतले. Some are very courageous before the armor of God. काही जण देवाच्या शस्त्र सामग्रीच्या अगोदर फार धाडसी होते, That also doesn't work. तसंही चालत नाही. Some people after wearing the armor of God are not courageous at all. आणि काही लोक शस्त्र सामग्री धारण केल्यानंतर अजिबातच धाडसी नाही, That also doesn't work. तसंही चालत नाही. So courage in the right time and right place works. तर योग्य जागी आणि योग्य वेळेला धाडस काम करतं. Amen. Amen. You can be dressed for victory तुम्ही विजयासाठी ते सगळं अप टू डेट घालून तयार होऊ शकता, and still be defeated if you don't stand. आणि तरी पराजय होऊ शकता जर जाऊन उभे नाही राहिला. That's why Paul says, पण पॉल म्हणाला, put on the whole armor of God, then stand. देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, मग Stand तत्पश्चात उभे means राहा. fight him. उभे राहा म्हणजे मग लढा द्या, Fight the devil. मग सैतानाला लढा द्या. Every day fight the devil. रोज सैतानाला मग लढा द्या. Amen. Amen. Before fighting, लढा देण्या say, I am putting on the whole armor of असं God. म्हणा, मी देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री The धारण helmet करत of आहे. salvation, तारणाचं शिरस्त्राण, breastplate of righteousness, नीतिमानपणाचं buckle of उरस्त्राण, truth, सत्याचा कमरबंद, my feet shod with gospel of peace, माझ्या पायाला शांतीचं the sword शुभवर्तमान, of the spirit. आणि आत्म्याची तलवार, विश्वासाची ढाल, All that I have got ऑल now. सेट अँड रेडी. The shield of faith. विश्वासाची ढाल. And now, आता you devil, आता सैताना, I bind you in the name of Jesus Christ of येशूच्या Nazareth. नावात तुला बांधतो. Leave my house. माझं घर सोड, Leave my body. माझं शरीर सोड, Sickness, leave me in Jesus' name. आजार मला सोडून जाऊ दे. I'm going to get a job. मला नोकरी I'm going to मिळणार, get promotion. मला बढती मिळणार. Because you are now wearing the armor of God. का आता तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करून मग बोलताय. That is faith. त्याला विश्वास That म्हणतात. is faith talk. त्याला म्हणतात विश्वासाचं बोलणं. The devil cannot touch you. मग सैतान तुला हात नाही लावू You are शकणार. fully equipped. मग तुम्ही संपूर्ण तयार सज्ज असता. This is humming, please. Say,
Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? Because if you still stand there hoping the war will just pass by you, it will not happen. तुम्ही जर तसेच उभे राहिलात तिथे अशी आशा ठेवून की युद्ध माझ्या बाजूने असं निघून जाईल. See, a battlefield, nobody has emotions. रणांगणावर कोणाच्याही भावना चालत नाहीत. ते असं म्हणत ना, अरे बिचारा किती लहान दिसतो, कशाला याला मारायचं. नाही, they will not say that. असले इमोशनल ड्रामे युद्धाच्या भूमीवर नाही चालत. It's only on the अरे मेरे घर TV, का है. soap operas it works. ते फक्त असं पिक्चर मध्ये नाही तर टीव्ही वरच्या सिरियल मध्ये चालतं. ते सास भी कभी बहू बहू थी, थी, and all that it works. हमारे जमाने में तेव्हा चालतं. But it doesn't work in the battlefield. पण ते असं रणांगणावर चालत नाही. अरे You cannot say to the enemy, थोडा कृपा करा माझ्यावर, दया करा. शत्रूला असं म्हणून चालत नाही रणांगणावर की मी गुडघे टेकतो माझ्यावर कृपा करा. गुडघे नाही, डोकं द्या. Because the battlefield does not wait for your feelings. कारण रणांगण तुझ्या भावनांची वाट बघत नाही. The enemy's name is Satan. शत्रूचं नाव सैतान आहे. He does not value your tears. त्याला तुझ्या अश्रूंची किंमत नाही. He has no feelings for you. त्याला तुझ्यासाठी काही भावना लागणूक नाही. See, God told Satan, touch Job. He touched him in one day only. देवाने सैतानाला सांगितलं तू योबाला हात लाव. सैतानाने एक क्षण वाया न घालवता त्याच दिवशी त्याला जाऊन हात लावला. Everything he destroyed. सगळा नाश करून टाकला एका And God दिवसात. had to tell him, आणि देवाला त्याला सांगावं लागलं. मग don't touch his soul. मग देवाला सैतानाला सांगावं लागलं की त्याच्या जीवाला हात नाही लावायचा. Because God knew, कारण देवाला माहिती if I give this fellow permission, he will even kill Job. या सैतानाला मी परवानगी दिली तर त्याच्या वस्तूंसकट तो जिओबालाही ठार मारेल. That's why he had to tell him, म्हणून देवाला सैतानाला सांगावं लागलं dare you touch his soul. त्याचं सगळं काढ पण त्याच्या जीवाला हात नाही लावायचा. And that's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 10:10, योहान 10:10 the devil has come to steal, kill and destroy. सैतान आलाय लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला आणि लोकांचा नाश करायला. So whether you fight or not, मग तुम्ही लढा न लढा, the war is still on. युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू आहे. Whether you resist him or not, तुम्ही त्याला विरोध करा नका करू, युद्ध the सुरू आहे. enemy still attacks. शत्रू हल्ला करतोच. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी काय त्याच्या विरोध जाणार नाही कारण की मग तो काय मला हात नाही लावणार. तुम्ही असं म्हणून चालणार नाही मी काही सैतानाचं बिघडवत नाही बाबा. म्हणजे कसं ना आपली आणि सैतानाची दोस्ती असली की तो आपल्याला हात नाही लाव. ती दोस्ती किती महागात पडेल माहिती का? You cannot say that. वरचा पत्ता खालचा व्हायचा तुझा. ती दोस्ती परवडत नाही. असली कसली दोस्ती? You are in the battlefield by faith. तुम्ही रणांगणावर विश्वासाने आहात. So now stand by faith. तर आता विश्वासाने रणांगणावर उभेच राहा. Sitting down is not neutral. खाली बसणं म्हणजे न्यूट्रल नाहीये. It is dangerous. ते धोकादायक आहे. Because inaction will always invite invasion. कारण की सक्रिय जर तुम्ही राहिलात ना तर त्यातून तुम्ही धाड घालू शकता, त्याच्यावर छापा घालू शकता. Amen. Amen. See, spiritual warfare is not a theory. आध्यात्मिक युद्ध म्हणजे कुठली थिअरी नाहीये. It is reality. ती वास्तविकता आहे. War is real. युद्ध खरं आहे. Satan is real. सैतान पण खरा आहे. His attack is real. सैतानी हल्ले पण खरे आहेत. Your lock and key will not help you. तुझं कुलूप किल्ली तुला तिथे मदत नाही करणार. काय तो खिडकीत येणार? खिडकीतून नाही, भिंतीतून येणार. तो भिंतीतून येईल. नाही मी आता कुलूपच लावतो सगळीकडे, एकदम 2-3 कुलप अशी लावतो, तो येणारच नाही. नाही, गोदरेजचा लावा, चालत नाही. तू फॉरेनचा लाव. See, Paul said, Paul बोलला, we wrestle not against flesh and blood. रक्त मांसाविरुद्ध आपण लढत नाही. You are not fighting man. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही माणसाविरुद्ध लढत नाही. You are fighting the devil behind that त्या man. माणसाच्या मागे असलेल्या सैतानाशी तुम्ही लढताय हे लक्षात घ्या. This is not a game. हा खेळ किंवा गेम नाहीये. It is a daily warfare. डेली युद्ध आहे. See, and Satan will never ask you permission. आणि सैतान तुम्हाला कधी परवानगी घेऊन येणार नाही. मी उद्या येणार तुमच्या घरी. असं नाही. तो सभ्यगृहस्थ नाहीच आहे ना. वो काम से गया हुआ है. He doesn't wait until you feel strong. तो वाट नाही बघत की नाही यांना जरा स्ट्रॉंग होऊ दे मग मी जातो. नाही, हे काय चर्चला गेले नाही, एक आठवडा मी जाणार नाही. बोला काय पास्टर, काळजी करू बोला. नको. पुढच्या रविवारी तू शर्टला जा, त्याच्यानंतर मी येतो. He doesn't wait for you to become strong. सैतान वाट नाही बघत काय तुम्ही स्ट्रॉंग व्हा मग नाही, तो वाट नाही बघत. That's why Paul didn't just say put on the armor. म्हणून पॉल फक्त एवढं नाही म्हणाला की तुम्ही शस्त्र सामग्री धारण करा. He said stand. कोणाला ते सगळं घाला आणि जरा धडधाकड उभे राहा. Like after you have done everything, stand. सगळं केल्यानंतर उभे राहा. Stand and fight. उभे राहा आणि लढा. See, लढायचं त्याला. 1 Corinthians 16:13. 1 Corinthians 16:13. Be on your guard. Stand firm in the faith. Be courageous. Be strong. 1 Corinthians 16वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन. तुम्ही सावध असा, विश्वासात स्थिर स्थिर शूर राहा. व्हा,
शूर व्हा, खंबीर असा. So just don't just think I'll just pray, press forward. फक्त असा विचार करू नका की मी प्रार्थना करीन. नाही, पुढे जा. पुढे जा. The kingdom of heaven lacks violence, देवाच्या राज्यात तीच ती हिंसा कमी पडते. and the violent take it by पण force. जे अशी हिंसा करतात ते बळजबरीने राज्य हातात घेतात. That's why every day I and my wife, when we pray, म्हणून रोज जेव्हा मी आणि माझी बायको प्रार्थना करतो ना, we just bind the strong आम्ही man. त्या सैतानाला असं बांधतो. If anyone would be around there, you will Ah. run away from there. अवतीभोवती तेव्हा कोणी असेल तर सोडून पळून जाईल. We असं bind the strong man in असं Jesus' त्या name. सैतानाला येशूच्या नावात आम्ही Devil, प्रार्थना leave करतो. in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Get out of our lives in निघ Jesus' आमच्या name. जीवनातून येशूच्या नाही, पण तो नावात. आलाच नाही. आला नाही तो 1 मैलवर पण नसायला पाहिजे. तो कुठं फिरकता कामा नाही. आपल्या घराकडे तो फिरकता कामा नाही. नाही, Amen. अजून आला नाही, नाही अजून आत. अरे तू आज यायची वाट बघतो का बेटा? उसको बाहेर से ही हकाल, Amen. नाही तर तो घरात येऊन राहील. See, God doesn't anoint the idle people. जे रिकाम टेकडे असतात ना, त्यांना देव अभिषेक देत नाही. Are you सॉरी getting टू me? से सॉरी, व्हेरी सॉरी. He Sorry to say. empowers only the active people. पण जे सक्रिय आहेत त्यांना देव सामर्थ्याने अभिषेक देतो. And the battlefield does not respect comfort people also. आणि रणांगण ज्यांना आराम हवाय Just imagine a त्यांना soldier नाही saying, मानत. just imagine a soldier saying, कल्पना करा, I'm going for war. एखादा सैनिक म्हणतो मी युद्धाला चाललो. माझं खुर्ची कुठे आहे, मला घेऊन जायचंय. हो का? तिथं बसायला मग नसलं अच्छा, तर काय नाही, करायचं? सोफा देतो की सर, ताणून द्या युद्धभूमीवर आणि मरा. You are not going for vacation. काय सुट्टीला चाललायस का? लढायला चाललायस ना? You cannot look out for chairs there. तिथं खुर्च्या शोधून चालेल का? मेरी So- चेअर किधर आहे? The battlefield does not respect comfort. तर हे जे रणांगण असतं ना, ते असं आरामाला आदर देत नाही. It requires commitment, तिथे करार लागतो, sacrifice. अर्पण आणि त्याग लागतो. If you cannot stand, you cannot win. तुला उभं राहायला होत नाहीये, तुला जिंकायला जमणार नाही. Remember the Red Sea moment तुम्हाला आठवतं तांबड्या समुद्राचा तो क्षण? in Exodus 14. निर्गमचा 14वा अध्याय. The Israelites were caught between Pharaoh's army and the sea. इस्रायली माणसं अडकली ना फारोचं सैन्य आणि समुद्र यांच्यामध्ये. Fear said, आणि भीती म्हणाली sit down. बस आता खाली. But Moses said, पण मोशे म्हणाला stand firm and see the salvation of the Lord. शांत उभे राहा, देव देतो ते तारण पहा. Amen. भीती म्हणाली बसा, मोशे म्हणाला उगे उभे राहा, देव देतो ते तारण पहा. Some said, let us go back to Egypt. काही इस्रायली माणसं तर तेव्हा म्हणाली चला चला आपण इजिप्तला परत जाऊ बाबा. At least Pharaoh will have mercy on us. फारो राजा तरी आपल्यावर दया करेल, आपण परत जाऊ मिस्र देशात. Satan will not have mercy on you. सैतान तुमच्यावर दया करणार नाही बरं का. God does not move while we sit in fear. आपण घाबरून बसलो ना तर काही देव कार्य करणार नाही, पुढे He जाणार नाही. moves when we stand in faith. विश्वासाने आपण उभे राहिलो तर देव पुढे जाईल. Stand in faith. विश्वासाने उभे The राहा, Lord will fight for you. प्रभू तुझ्यासाठी लढेल. Moses said, मोशे म्हणाला stand still because the Lord will fight for you. शांत उभे राहा कारण की देव तुमच्यासाठी लढेल. Stand still means not standing still in panic. आणि शांत उभे राहा म्हणजे असे गोंधळून आणि घाबरून नाही. No, stand in position. जरा तुम्ही तुमची जागा घ्या. Stand by wearing the armor of God. देवाची शस्त्र सामग्री धारण करून तुझी जागा घे. Stand ready to trust in God. त्यावर उभा राहा, देवावरती विश्वास ठेवायला. Have the eyes of faith आणि जरा विश्वासाचे डोळे ठेव and say, see now God is doing something. आणि म्हण बघ आता देव काहीतरी करत I can आहे. see the ripple in the Red Sea. आणि बघ आपल्याला आता दिसणारे तांबडा I can समुद्र. see the waters moving. मला दिसतंय पाणी हलतंय, पाणी Something is हलतंय. happening मला there. दिसतंय काहीतरी होत आहे. That is faith. त्याला म्हणतात विश्वास. Are you getting me? कळतं का I can see something happen. की मला काहीतरी घडताना दिसतंय, Amen. मला दिसतंय. Ready for God to do something for you. तयार की देवाने माझ्यासाठी काहीतरी करावं. If you have the armor, you have the authority. शस्त्र सामग्री तुझ्याकडे असेल तर तुझ्याकडे अधिकार आहे. You have the Spirit of God in you. देवाचा आत्मा तुझ्यामध्ये आहे. Amen. Amen. Say, today I will rise. म्हणा आज मी वर येणार, Today I will stand. आज मी उभा I राहणार, will not sit in fear. आज मी घाबरून बसणार I नाही, will not freeze in the battle. आज मी रणांगणावरती जाऊन बधीर होणार नाही. Because I have put on the armor of God. कारण मी शस्त्र सामग्री देवाची घातली. And I stand with power. मी सामर्थ्याने उभा आहे. In the name of Jesus. येशूंच्या I नावात will fight. मी युद्ध I will करणार resist. आणि मी विरोध And करणार. I will overcome in the मी name of Jesus. विजयी होणार येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. Each one should have this warfare prayer. प्रत्येकाकडे अशी युद्धाची प्रार्थना पाहिजे रोज.
रोज. This is a warfare prayer. ही युद्धाची प्रार्थना आहे. Third point. तिसरा मुद्दा, Stand daily or fall easily. रोज उभे राहा नाहीतर सहजपणे पडा. Stand daily or fall easily. एक तर रोज नीट उभे राहा नाहीतर पडा. Every day is war. दर दिवशी युद्ध आहे. Every day you must stand. दर दिवशी उभं राहावं लागेल. One missed day can cost you everything. एक दिवस चुकवला तर आयुष्याची भरपाई भरावी लागेल. Daily standing means daily victory. रोज उभं राहायचं म्हणजे रोज विजय. If you want daily victory, you have to stand daily. रोज विजय हवाय, रोज उभं राहायला लागेल. There is no day off in the spiritual warfare. आध्यात्मिक युद्धामध्ये 18 दिवसातनं एक सुट्टीचा दिवस नसतो. You cannot tell the devil, don't come on Sunday सैतानाला तुम्ही असं म्हणून चालणार नाही, रविवारी येऊ नको, माझा because I weekly go off to आहे. church. कारण रविवारी मी चर्चला जातो, माझा वीकली ऑफ आहे. No weekly off. नो वीकली ऑफ. The devil has no time break. सैतान कधी weekly No off lunch घेत break, नाही. no tea break. सैतान कुठलेच ब्रेक घेत नाही, खायला घेत नाही, झोपायला घेत नाही, चहालाही घेत नाही. Spiritual warfare is not a one-time fight. आध्यात्मिक युद्ध म्हणजे आयुष्यात एकदा नसतं, It's a daily battle. ते रोज असतं मरेपर्यंत. It's not like some traditional Christians come only on Christmas ते पारंपरिक ख्रिश्चन लोकांसारखं नाहीये की फक्त वर्षातनं एकदा क्रिसमसला Or चर्चला Easter जायचं. Sunday. नाहीतर ईस्टर संडेला चर्चला Or जायचं. Good Friday. नाहीतर गुड फ्रायडेला जायचं. असं No, नाही it's ते. a daily warfare. ते रोजचं युद्ध आहे. The enemy does not clock out. आणि शत्रू नाही मग काही घड्याळाकडे बघून करत. He does not rest. शत्रू आराम करत He नाही. does not get tired. शत्रू सैतान तो He दमत नाही. challenges you morning and night. तो सकाळ रात्र संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ आव्हान टाकतो. Just like Goliath stood before Israel day by day for जसं 40 गोलायत days. इस्रायलच्या समोर दर दिवसाला तिन्ही वेळेला ओरडून ओरडून 40 दिवस आव्हान टाकत होता. 40 days speaks about a generation. 40 दिवस म्हणजे एक पिढी रे. That means 40 in your generation he will be there after you every day. 40 दिवस म्हणजे एका पिढीविषयी बोललं जातं. याचा अर्थ तुझी जी पिढी आहे त्या तुझ्या पिढीमध्ये तुझ्या मागे तो रोज लागणार. 1 Samuel 17:16. 1 शमूएल 17:16. For 40 days the Philistine came forward every morning and evening and took his stand. 1 शमूएल 17 अध्याय 16 वचन. आणि तो पलिष्ठी 40 दिवस सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत गेला. उभा राहिला. Ah. See, and Paul says stand. आणि पॉल म्हणतो उभे राहा. And the devil says I'm standing. सैतान पण म्हणतो मी उभा राहतोय. Because the Goliath had the whole armor on him. कारण की गोलायतवरती संपूर्ण शस्त्र सामग्री होती. And that made him to stand. त्याच्यामुळे तो उभा राहायचा. And so if you have the armor of God, तुमच्याकडे पण जर शस्त्र सामग्री you असेल also have to stand. देवाची घातलेली तर तुम्ही पण उभंच राहायला पाहिजे. And so if the enemy shows up daily, आणि जर शत्रू रोज असा येतोय your faith also should show up daily. तुझा विश्वास पण रोज दिसला पाहिजे. If Satan is not resting, जर सैतान आराम करत you नाही cannot afford to relax. तर तुलाही आराम करून चालणार नाही, झेपणार नाही, परवडणार नाही. A believer who lets his guard down जो बिलीवर माणूस आपल्या जिवंत देवाला अपमानित करतो will become an easy target of the devil. सैतान तर त्याच्या मागे सोप्या रीतीनं लागणार. Stand like a soldier. तुम्ही सैनिकासारखे उभे राहा. Paul says पॉल बोलला we are the soldiers of Christ. आम्ही ख्रिस्ताचे सैनिक आहोत. Every single day. दर दिवशी. Amen. Amen. Imagine a soldier standing at the fortress guarding it. कल्पना करा एखादा सैनिक उभा आहे एखाद्या किल्ल्यापाशी त्याचं संरक्षण करत. Does he say असं म्हणतो का? आठवड्यात एकदाच मी ड्रेस घालून थांबणार? अच्छा. You ओके. cannot say that. असं म्हणून चालेल का? Our security people have to, those Oh. people who are watching at the gate, every day they have to be in that dress. आपल्या गेटवरचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते दर दिवसाला त्या गेट पाशी त्यांचा तो युनिफॉर्म पोशाख घालून उभे पाहिजेत. Because if they don't stand with that uniform, कारण तो युनिफॉर्म घालून दर दिवसाला ते गेट पाशी उभे नाही राहिले people will think he is a member of the church, a लोकांना काय believer. वाटेल की हा पण कोणतरी मेंबरच आहे. Say, people should know who he is. लोकांना कळलं तर पाहिजे हा सिक्युरिटी गार्ड आहे. So we have to put on the armor every day. तसं आपण पण शस्त्र सामग्री रोज घातली पाहिजे तर मग सैतानाला कळेल. Amen. Amen. Because that shows his alertness. कारण त्यातनं मग आपली सावधानता दिसते. Amen. Amen. Because जागरूकता. the devil can attack any time. का सैतान कधी हल्ला करू शकतो, तो काय वेळा घेऊन अपॉइंटमेंट घेऊन येत नाही. One moment of sleep, एक क्षण जर डुलकी लागून झोपला it can mean defeat. पराजय होऊ शकतो. ते आता एक क्षण डुलकी लागून झोपला तू हार सकता उधर. One missed piece of the armor एक वस्तू त्या शस्त्र सामग्रीतली घातलीच नाही, विसरलो, can open the door to disaster. फिनिश. नाशासाठी तुझं दार उघडलं जाऊ. Because the devil will not wait for your convenience. कारण सैतान तुझ्या सोयीने येणार नाहीये. You cannot say, time please. तू असं नाही म्हणून वेट ना, टाइम प्लीज, थोडा- डोंबल्याचा टाइम प्लीज.
आत्ताच मी काढलं सगळं ते आर्मर हा परत हो कसं ना. से टाइम असं. नो टाइम प्लीज विथ द डेव्हिल सैतानाशी युद्ध करताना टाइम प्लीज in fact he will attack you when you are in your weakest उलट पक्षी तुम्ही अशक्त पडलेले असताना तेव्हा तर तुमच्यावर हल्ला करायला येणारच when you are tired जेव्हा तुम्ही दमलेले असता Amen. थकलेले असता and don't wait for the battle to begin आणि युद्ध सुरू व्हायची वाट नका बघू wake up already armed तुम्ही अशी शस्त्र सामग्री धारण करूनच जागे उभे राहा that's why every morning when I get up I told you so many times when I get up from my bed मग रोज सकाळी मी अनेक वेळा ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे रोज सकाळी जेव्हा माझ्या बिछाण्यावरनं मी उठतो I get up by faith मी विश्वासाने उठतो all these 30 plus years गेली 30हून अधिक वर्ष माझं हे सुरू आहे I get up in faith विश्वासाने उठतो believing in the name of Jesus येशूंच्या नावावर विश्वास ठेवत boldly I get up धाडसाने उठतो by faith I get up विश्वासाने उठतो taking the name of Jesus I get येशूंचं up नाव घेत उठतो praising God I get up देवाची स्तुती करत with उठतो joy in my heart I get up हृदयात आनंद घेऊन उठतो and get into my prayer room आणि थेट माझ्या प्रेयर रूम मध्ये जातो praise God देवाला धन्यवाद God gives us strength for our daily standing देव आपल्याला किंवा देव आम्हाला शक्ती देतो आपल्याला ताकद देतो रोज उभं राहायला amen Amen. so don't be afraid तर घाबरू नका be of sober mind असं घाबरायचं नसतं सौम्य मन बाळगा every day the devil is prowling रोज सैतान फिरतच आहे every day you take the lion of Judah with you and walk रोज तुम्ही यहूदाचा सिंह घेऊन फिरा amen आमेन and you will never be defeated कधी तुम्ही पराजय होणार नाही I will give you examples of daily standing warriors मी उदाहरणं देतो तुम्हाला की रोज जे योद्धे उभे राहतात त्यांची उदाहरणं first point एक the Israelites and the daily manna इस्रायली लोक आणि रोजचा मानना Exodus 16:4 निर्गम 16:4 God gave manna from heaven every day देवाने स्वर्गातनं मानना रोज दिला but only enough for one day at a time पण दर दिवसाला पुरेल एवढाच no leftovers बाकी उरलेलं काही नाही no skipping days दिवस चुकवायचे नाही उरणार काही नाही दर दिवसाला पुरेल एवढं so just like that manna तर त्या माननाप्रमाणे you need fresh spiritual strength every day तुम्हाला रोज ताजी आध्यात्मिक शक्ती गरजेची आहे yesterday's faith won't win today's war तुझा कालचा विश्वास आजचं युद्ध जिंकणार नाही daily strength comes from daily seeking God रोजची ताकद रोज देवाला प्रार्थना करूनच येते daily power comes by wearing daily armor of God रोजचं सामर्थ्य रोज देवाची शस्त्र सामग्री नेसूनच येते second 2 Jesus stood daily in truth येशू रोज सत्यात उभे राहिले daily he used to pray रोज येशू प्रार्थना करायचे that's what Matthew 4:27 says मत्थी 4:27 मध्ये लिहिलेलं आहे Satan tempted Jesus not once but many times सैतानाने येशूंना पण परीक्षेत घातलं मोहात घातलं एकदा नाही अनेक वेळा and in many ways आणि अनेक रीतीनं in the wilderness also you know रानात पण तुम्हाला माहितीये through the mouth of Pharisees he was tempted परुषांच्या मुखाद्वारे पण येशूंची परीक्षा झाली on the cross वधस्तंभावर Jesus responded every time with the word of God येशूंनी देवाचं वचन बोलूनच दर वेळेला प्रतिसाद दिला he stood firm every day रोज खंबीर उभे राहिले even in pain वेदनेत सुद्धा even when he was betrayed आणि जेव्हा त्यांना धोका देण्यात आला तेव्हाही even in death मृत्यूत सुद्धा even on the cross वधस्तंभावर सुद्धा he carried authority अधिकार घेऊन गेले see somebody speaking from the cross and saying John this is your mother हो ना mother this is John he will take care of you एखादा रक्तबंबाळ व्यक्ती असा वधस्तंभावर लटकलेला आहे आणि त्या अवस्थेमध्ये त्या क्षणाला त्याने खाली बाईला म्हणणं बाई तुझा हा मुलगा आणि योहानाला म्हणणं योहाना तुझी आई इमॅजिन I mean he was not sitting on a sofa and telling them the future सोफ्यावर ताणून बसून सांगत नव्हता काही त्यांना की तुझी आई आणि बघ हा तुझा मुलगा his mind was still focused and ready वधस्तंभावर रक्तबंबाळ लटकलेला मन तरी फोकस्ड आणि तयार Jesus didn't just wear the armor you used it daily येशूंनी फक्त शस्त्र सामग्री घातली एवढं नाही घातली आणि रोज वापरली if he had to stand daily रोज जर उभं राहायची इच्छा असेल so also we should also wear the armor of God तसं मग आपल्याला सुद्धा रोज शस्त्र सामग्री घालावी लागेल की मला शेवटपर्यंत बिलीवर असं एकदम खंबीर राहायचंय तर रोज येशू घालान फिरा third 3 Daniel prayed every day दानिएलने रोज प्रार्थना केली and that built his strength every day त्यातून त्याची ताकद रोज वाढली Bible says in Daniel 6:10 he used to pray every day that was his custom दानिएल 6:10 मध्ये बायबल म्हणतं दानिएलने रोज प्रार्थना केली त्याची ती सवय होती Daniel prayed 3 times in a day दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायची त्याची पद्धत त्याची प्रथा त्याची सवय even when it was illegal in the land he prayed 3 times आणि देशातला कायदा जरी त्याला मनाई करत होता
जरी ते बेकायदेशीर होतं तरी सुद्धा त्याने दिवसातनं 3 वेळा प्रार्थना केली. Is it legal to pray in India? भारतात प्रार्थना करणं कायदेशीर आहे की नाही? Then how many times we have to pray? आहे ना? मग आपण किती वेळा प्रार्थना If केली a पाहिजे? person can pray 3 times in a land where it was illegal to pray, दानियल सारख्या माणसाने एखाद्या अशा देशामध्ये की जिथे प्रार्थना करणं बेकायदेशीर मानलं जात होतं तिथेही दिवसातनं 3दा प्रार्थना केली. how much God is expecting us to pray मग then in a देवाने legal land? आपल्याकडून देव आपल्याकडनं किती अपेक्षा ठेवत असेल की यांना तर सगळी मुभा आहे, सगळी सोय आहे, कायदा बाजूने आहे. किती प्रार्थना करायला He पाहिजे? didn't skip a single day. एक दिवस चुकवला नाही दानियलने. That daily stand of faith रोज विश्वासाने उभा राहणं protected him in the lion's den. आणि त्यामुळेच तर तो त्या सिंहाच्या गुहेमध्ये सुरक्षित राहिला. असं काही Amen. आयत्या वेळेला झालेलं नाहीये, त्याचं आयुष्यच त्यांनी तसं केलं होतं. Yes. हे आयत्या वेळेला होत नाही, तसं जगल्याने असे रिझल्ट येतात. Private discipline leads to public deliverance. खाजगी शिस्त पब्लिक समोर सुटका देते. Yes. Private devotion leads to public deliverance. प्रायव्हेटली केलेली भक्ती, खाजगी खोलीत केलेली भक्ती लोकांच्या गर्दी समोर आपली इज्जत ठेवून आपल्याला सुटका देते. A daily prayer life leads to daily power. रोजचं प्रार्थनेचं जीवन रोज सामर्थ्याकडे नेतं. 4th point. 4 Paul. Daily dying to self. रोज स्वतःला तो मेलेला असायचा. 1 Corinthians 15:31. 1 Corinthians 15:31. Paul said, I die daily. पॉल म्हणाला मी रोज मरतो. आय डाय डेली. He didn't live in yesterday's victories. तो कालच्या विजयांवर जगत नव्हता. He stood fresh every day, laying down his flesh, resisting sin, तो fighting रोज- the devil. तो रोज ताजा तवाना उभा राहायचा, सैतानाशी लढत उभा राहायचा, शस्त्र सामग्री धारण करून उभा राहायचा. See? He said, म्हणाला तो I fight daily. रोज मी हे I लढतो press on towards the goal. आणि प्रेस ऑन करून पुढे जातो. इट्स नॉट इझी बट आय It's स्टील not गो. easy. इट्स नॉट इझी आय स्टील गो. म्हणजे काय, सोपं नाहीये तरी मी जातो. The fight is daily. युद्ध रोज आहे. So your surrender to God also must be daily. तर तुझं देवाला समर्पण पण रोज पाहिजे. तू वर्षातनं एकदा करतो कसं चालेल? No day off from being a soldier of Christ. ख्रिस्ताचा सैनिक बनण्यापासून अशी आठवड्यातनं एक दिवस सुट्टी नसते. Amen. एकदा सोल्जर ऑलवेज सोल्जर. एकदा येशूंचा सैनिक ऑलवेज येशूंचा सैनिक. If you pray today and don't pray tomorrow, तुम्ही आज प्रार्थना केली आणि उद्या नाही केली, the enemy sees the gap. शत्रू बघतो गॅप पडली आहे, मग येतो तो. Let not the enemy see the gap. सैतानाला ती उघडी जागा बघू नका देऊ. If you trust God on Sunday, तुम्ही रविवारीचा देवावर विश्वास ठेवलाय but panic on Monday, पण सोमवारी घाबरलाय, you are vulnerable. मग तुम्ही उघडे होताय सैतानासमोर. ती भोक बुजवा. Don't let your guard down. तुझ्या देवाला नको ना असं लज्जित फजित आणि अपमानित करून The खाली devil पाडू. will strike you. सैतान तुझ्यावर हल्ला करेल. That's why daily prayer is a must. Whether it is Rose. 5 minutes, Ah. 10 minutes, 3 hours. म्हणून रोज प्रार्थना मस्ट गरजेची आहे. 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, नाहीतर 3 तास करा, पण कराल जरूर. Because the armor works best when worn consistently. कारण की शस्त्र सामग्री रोज सातत्याने जर धारण केली ना तर त्यातनं चांगलं काम होतं. You don't win the war with only weekend faith. तुम्ही जर आठवड्याच्या अखेरीला फक्त सॅटर्डे संडेला विश्वास ठेवला तर त्यातनं तुम्ही युद्ध जिंकणार नाहीये. You win with daily fire. रोज तुम्ही आग बाळगा, जिंकाल. Stand your ground every day. रोज तुझ्या भूमीवर भक्कम उभा राहा, हलू नको. Amen. जिंकशील. Say, Heavenly Father, म्हणा, स्वर्गीय बापा, today आज I declare मी घोषित करत I आहे, will stand firm every day. मी रोज खंबीर उभा राहणार I आहे will not take off my armor. आणि मी माझी शस्त्र सामग्री काढणार नाही. I will wear it daily. मी ती रोज घालणार I आहे will not be caught off guard. आणि मी नाही तुला असा कधी उघडा सापडणार. I will stay alert. मी सावधान राहणार. I will stay ready. मी तयार राहणार. I will not let the enemy deceive me. मी शत्रूला मला फसवू देणार नाही. I will stand on your word. मी तुझ्या शब्दावर उभा राहणार. Because you said कारण तू म्हणालास in Psalm 18:39, स्तोत्र 18:39, you armed me with strength for battle. तू शक्तीनं मला नेसवलंस युद्धासाठी. You humbled my adversaries before me. तू माझ्या विरोधकांना माझ्या समोर नम्र केलंय. Lord, प्रभू, you have given me everything तू मला सगळं दिलंयस that I need for my victory. जे माझ्या विजयासाठी मला
गरजेचं आहे. You have trained my hands for war तू माझ्या हातांना युद्धाचं प्रशिक्षण दिलेलं आहे and my fingers for battle. आणि माझ्या बोटांना तू युद्धासाठी तयार केलेलं आहे. I refuse to be lazy. मी नाही आळशी होणार. I refuse to be passive. मी नाही शांत बसणार. I declare मी घोषित करत I am ready. मी तयार आहे I am armed. आणि मला शस्त्र सामग्री आहे. I will stand every day मी रोज उभा राहणार आहे until the end of my life. माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत In the name of Jesus. येशूंच्या नावात. Take the last point, fourth point. डन डील. शेवटचा चौथा मुद्दा घ्या. Ruth- दिस इज व्हेरी कोल्ड ऑन माय हेड. Yes, somebody listen it. Fourth point. 4. I will speak of one person एका व्यक्तीविषयी मी बोलीन for your knowledge तुमच्या ज्ञानासाठी, who wore the full armor of God. ज्याने संपूर्ण शस्त्र सामग्री घातली. Do you want to hear that? ऐकायचा आहे तो कोण? So you will come to know. म्हणजे तुम्हाला कळेल. I'll be speaking on various characters वेगवेगळ्या चारित्र्यांवर, लोकांवर मी who बोलणार put आहे on the whole armor of God. ज्यांनी देवाची शस्त्र सामग्री घातलेली आहे. But today, as a closing point, I will give you about one person. पण आज एक संपवणार आहे, तर त्यावेळचा मुद्दा म्हणून एका माणसाचं सांगतो. Not in the New Testament, तो नवीन करारातला नाहीये, but from the Old Testament. तो जुन्या करारातला आहे. Ruth in the armor of God. रूथ देवाच्या शस्त्र सामग्रीतली. From- तो नाही, ती आहे. From fields to forever. शेतांपासून कायमतेकडे. Ruth in the armor of God. देवाच्या शस्त्र सामग्रीतली रूथ. Amen. आमेन. First point, पहिला मुद्दा, the belt of truth. सत्याचा कमरबंद. This is the first piece of armor. आणि पहिली वस्तू त्या शस्त्र सामग्रीतली. How do we see in Ruth's life? रूथच्या जीवनात आपल्याला ते कसं How did पाहायला she मिळतं? wear the buckle of truth? तिने कसं बरं सत्याचा कमरबंद घातला? Ruth walked in covenant loyalty. रूथ करारी इमानदारीत चालली. That is the first piece of armor. पहिली वस्तू Truth. सत्य. If you know the truth will set you free. तुला सत्य कळलं तर सत्य तुला मोकळं करेल. That is the first piece. पहिली वस्तू, पहिली गोष्ट, फर्स्ट पीस, First piece in the armor. पहिला तुकडा शस्त्र That is सामग्री, truth. पहिला भाग सत्य. You cannot have helmet of salvation without the truth. तुम्ही सत्याशिवाय तारणाचं शिरस्त्राण घालू शकत नाही. No, she घातलं तरी said, होणार नाही काही. she said, ती म्हणाली, your people will be my people. तुमचे लोक, सासूबाई, माझे लोक होतील. Your God shall be my God. तुमचाच देव आजपासून माझा देव. That is the buckle of truth. सत्याचा कमरबंद आहे तो. See, now when I'm talking about Ruth, you also apply to yourself. रूथ विषयी मी बोलताना तुम्ही पण हे स्वतःसाठी वापरा. Amen? Huh? Ruth 1:16. रूथ 1:16. So Ruth left behind her past. रूथनं आपला भूतकाळ सोडला, She left her culture. तिची संस्कृती सोडली She left her comfort to follow the truth of the living God. आणि आरामदायक जगणं सोडलं देवाच्या सत्यामागे चालायला. Now you can study about yourself then. आता Did you leave everything for the truth? आता आत्मपरीक्षण कर, म्हणजे स्वतःला तपास. रूथनी हे जे सोडलेलं मी आता बोललो ते तू सोडलंयस का? Then you are wearing the buckle of truth. मग म्हणायचं तू सत्याचा कमरबंद घातलायस. Are you getting me, people? कळतंय? Her decision was rooted in faithfulness and honesty. रूथचा निर्णय विश्वासूपणा आणि प्रामाणिकतेत मुळावलेला होता. No lies, no games. खोटेपणा नाही, त्यामुळे खोटं बोलून फायदा नाही. Truth held her path together when everything else was falling apart. सत्याने तिचा मार्ग असा धरून ठेवला जेव्हा तिच्या अवतीभोवती सगळं पडत होतं. Yes. पण सत्याने सगळं धरून ठेवलं. Let everything around you fall. तसं तुझ्या अवतीभोवती सगळं पडलं पडू दे, You hold on to the तू truth. सत्याला धरून राहा. Are you getting me, people? सत्याला धरून राहा. Truth will keep your head lifted high. सत्य तुझ्या मस्तकाला उंच ठेवेल. Falsehood will bring shame in your life. खोटेपणा तुझ्या आयुष्यात बरबादी आणि लज्जा आणेल. Jesus is the truth. येशू सत्य आहे. Word of God is truth. देवाचा शब्द सत्य आहे. Amen. आमेन. Follow this truth. या सत्यामागे चाला. Even if you have to leave the whole world, अख्खं जग जरी सोडावं लागलं तरी follow the truth. या सत्यामागे चाला. Second, 2. breastplate of righteousness. नीतिमानपणाचं उरस्त्राण. This is the second piece in the armor of God. देवाच्या शस्त्र सामग्रीतला दुसरा भाग. How does it apply to Ruth? रूथला हे कसं लागू पडलं? Ruth chose to do what was right. रूथनं जे बरोबर आहे ते करायचं निवडलं. That's what Ruth 2:20 says. रूथ 2:20 मध्ये लिहिलंय.
She had not stopped showing kindness to the living and the dead. तिनं ना जिवंत आणि मेलेले यांच्यावर दया करणं सोडलं नाही. Righteousness. नीतिमान. Not your own righteousness, but his gifted righteousness. स्वतःचा नाही, देवाने देणगी म्हणून दिलेला नीतिमानपणा. She chose righteousness over survival. तिनं नीतिमानपणा निवडला. केवळ मला जगायचंय टिकायचंय नाही, तिने नीतिमानपणा निवडला. Say, मग त्यात मेले तर मेले, जिंदा रहने के लिए मैं गुनाह नहीं करूंगी, नीतिमानपणा ठेवीन, मग मेले तरी चालेल. working hard in the fields with integrity. शेतात सरळतेनं सात्विकतेनं मेहनत केली. She didn't choose or run after shortcuts, तिने शॉर्टकट नाही घेतले, पळवाटा नाही काढल्या, sin for safety. किंवा संरक्षणासाठी पाप नाही केलं. She trusted God's ways. तिने देवाच्या मार्गांवर विश्वास ठेवला. Her pure heart protected her and positioned her for a blessing. तिच्या शुद्ध अंतःकरणाने तिचं संरक्षण केलं आणि आशीर्वादांसाठी तिला उभी केली. David says a righteous man will never lack bread. दावीद म्हणाला, नीतिमान माणसाला भाकर कमी नाही पडणार, Never. कधीच नाही His पडणार. table will be flooded with food. नीतिमान माणसाचा मेज अन्नधान्याने भरलेला असेल. So she was wearing the breastplate of righteousness. तर नीतिमानपणाचं उरस्त्राण तिने घातलं. Third, 3 shoes of the gospel of peace. शुभवर्तमानाच्या वाहना, शांतीच्या शुभवर्तमानाच्या वाहना घातल्या. And so Ruth now stepped into God's purpose. आता रूथ देवाच्या संकल्पात आली. And so Boaz said मग बोआज म्हणाला, in Ruth 2:11, रूथ 2:11, all that you have done has been fully told to me. मग बोआज तिला म्हणाला, तू जे काही केलेलं आहेस ते सगळं पूर्णपणे मला And कळवण्यात how you आलं. left your father and mother and came to a people you did not know before. तुझा नवरा मेल्यावर तू आपल्या सासूजवळ कशी वागली आणि तू आपला बाप, आपली आई व आपला जन्मदेश सोडून जे लोक पूर्वी तुला माहित नव्हते त्यांच्यामध्ये कशी आली, हे सगळं मला See, this is कळलेलं the आहे. gospel of peace. हे शांतीचं She सुबोध. was the light of the world. ती जगाचा प्रकाश She झाली. showed everybody the light of God in her life. तिनं स्वतःच्या जीवनातून देवाचा प्रकाश सगळ्यांना दाखवला की हे बघा आणि असं शिकून So जगा. every step Ruth took was a step forward towards redemption. तर प्रत्येक पाऊल रूथनं जे पुढे घेतलं ते उद्धाराकडे She घेतलं. walked in peace. शांतीत चालली, She never fought with a mother-in-law भांडली नाही, आपल्या सासूशी कधी भांडली because नाही. she was bearing the gospel of peace. कारण शांतीच्या वाहना, शांतीचं शुभवर्तमान घालून निघालेली होती. She walked in peace even when there was uncertainty. आणि काहीच तिचं निश्चित नव्हतं, सगळी अनिश्चितता होती तरी सुद्धा She held her peace. शांतीनं चालली. Even in famine, she held her peace. दुष्काळात पण शांतीने Her चालली. husband died, she held peace. नवरा मेला तरी शांतीने चालली. In the losses, she held peace. नुकसान झालं तरी शांतीने चालली. इट्स नॉट इझी. She never turned back. कधी नाही मागे वळली. Her obedience led her to her destiny. तिच्या आज्ञापालनाने तिला तिच्या आयुष्याच्या दिशेकडे नेलं. Her तर आली. feet were ordered in the path of peace. आणि तिचे पाय बरोबर त्या शांतीच्या मार्गामध्ये चालले. Fourth, 4 shield of faith. विश्वासाची ढाल. Ruth believed in the God of Naomi. रूथने नामीच्या देवावर विश्वास ठेवला. That's what Boaz told about her in Ruth 2:12. रूथ 2:12 मध्ये बोआज तिच्याविषयी बोलला, May the Lord repay you for what you have done. तू जे केलंयस त्याबद्दल देव तुला त्याचे फळ देवो. What kind of faith she had? काय विश्वास असेल तिचा ना. Her husband died, नवरा मेला yet she was ready to go to an unknown place. तरी ती एका अनोळखी जागी जायला तयार झाली. Ruth never knew Israel's God. रूथला इस्रायलचा देव माहित नव्हता. She was a Gentile. ती परराष्ट्रीय होती, महादेश परका, त्या देशातला देव परका, Yet she chose to trust this God completely. त्या देशातले लोक परके, तरी सुद्धा त्या देवावर तिने पूर्ण विश्वास ठेवायचा निर्णय घेतला. तिला सलाम आहे. Say, morning she said, I will go in the field and सकाळी work. म्हणायची ती, मी जाते शेतात आणि कामाला लागते. Her faith led her from poverty to purpose, तिच्या विश्वासाने तिला दारिद्र्यातून संकल्पाकडे नेलं, from grief to greatness. दुःखातून थोरवीकडे नेलं. Her faith, तिचा विश्वास, it shielded her from hopelessness and fear. तिच्या विश्वासाने तिला निराशतेतून आणि भीतीतून ढालीसारखं सुरक्षित ठेवलं. I'm just giving you a little bit of it because there's not much time. थोडं फारच देतोय कारण 9 वाजले, वेळ नाही. Fifth point, 5वा मुद्दा, helmet of salvation. तारणाचं शिरस्त्राण. This is the fifth piece in the armor of God. देवाच्या शस्त्र सामग्रीतली 5वी वस्तू, Helmet of salvation. तारणाचं Cover your शिरस्त्राण. head. डोकं झाका. Ruth's mind was fixed on God. रूथचं मन देवावर केंद्रित होतं. Even in calamity, her mind spoke correctly. संकटात सुद्धा तिचं तोंड आणि मन बरोबर बोलायचं. Amen. उगीच आपलं अभद्र बोलून मोकळं नाही व्हायचं. Ruth did not live in despair. रूथ कधी नाराज जगली नाही. Even when she had a reason
in her mind to do जरी so. तिला कारण होती मनामध्ये, ती अशी नाराज जगू शकली असती तरी नाही. Her mind was clear. मन क्लिअर, She was not like डोकं Orpha. क्लिअर. ओरफा सारखी जावे सारखी नाही ती, She was always hopeful. नेहमी आशादायी, Something good will happen की to होईल me. काहीतरी माझं चांगलं. She believed God. विश्वास ठेवला तिने देवावर Believed God for a future. आणि भविष्यासाठी देवावर विश्वास ठेवला. And God gave her a brand आणि future. देवाने तिला काय नवीन कोरं भविष्य दिलं. Last, शेवटी sword of the Spirit, आत्म्याची तलवार, the word of God. देवाचा शब्द. Ruth acted boldly on godly instruction. रूथनं धाडसानं दैवी मार्गदर्शनाचं पालन केलं. If you read in Ruth 3:5, रूथ 3:5 वाचलं तर she कळेल. said, ती म्हणाली, I will do whatever you say. तुम्ही जे म्हणाल ते मी करीन. I will do whatever you say. काय म्हणाली ती? जे तुम्ही मला सांगाल ते मी करीन. She followed Naomi's good counsel. ती नामीच्या चांगल्या सल्ल्यावर चालली. Her obedience was her weapon. तिचं आज्ञापालन तिचं हत्यार झालं. Her actions were filled with wisdom. तिची कृत्य ज्ञानाने भरलेली निघाली. Her actions were filled with humility. तिची कृत्य नम्रतेनं भरलेली निघाली. You need a humble person to go and pick up grains in a stranger's field. एखादा नम्र माणूसच लागतो ना परक्या माणसाच्या शेतात जाऊन सरवा वेचायला. Say. गमेंड्यांचं काम आहे का ते? So she was wearing the full armor of म्हणजे God. काय संपूर्ण शस्त्र सामग्री घालून गेली. And what happened? मग काय झालं? The devil couldn't ruin her further. शैतान तिचा पुढे नाश करू शकला नाही. She got married to Boaz. लग्न झालं बोआजाशी. A life was made. जीवन बनलं. Through her, the Savior Jesus Christ came. तिच्याद्वारे ख्रिस्त येशू तारणारा आला. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Thank you, Jesus. Since you are disciples, so I am giving you a disciples message. And this will teach you many things. तुम्ही शिष्य आहात ना, म्हणून शिष्यांचा उपदेश मी तुम्हाला करतोय, कारण यातनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. जो शिकेल तो जिंकेल. And I want to teach you. मला तुम्हाला शिकवायचंय. God teaches me and I am teaching you. देव मला शिकवतो, मी तुम्हाला शिकवतो. I live by these principles. मी या तत्वांवर जगतो. That's why I'm standing today. म्हणून मी आजपर्यंत असा उभा आहे. हे असंच होत नाही बेटा, ये जादू नाही आहे. दिस इज नॉट अ मॅजिक. यू नीड कमिटमेंट. करार लागतो हे असं उभं राहायला एवढी वर्ष. Praise the Lord. Shall we have one small song? एक छोटंसं आराधनेचं गीत घेऊया का? Thank you, Lord. या. यहोवा निस्सी धन्य राजा Amen. विजय देता है हालेलुया. धन्य राजा Yes, आमेन. Lord. आमेन. यहोवा निस्सी धन्य राजा विजय देता है. धन्य राजा यीशु Yes. Jesus. यीशु यीशु हालेलुया. यीशु 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 यहोवा शालोम यहोवा शालोम धन्य राजा शांति देता है. धन्य राजा यहोवा शालोम यहोवा शालोम. धन्य राजा शांति देता है. धन्य राजा. Thank you, Jesus. यीशु Glory to you, Lord. यीशु Thank you, Hallelujah. Master. Amen. We worship you. यीशु We love Yes, you. worship Him. त्याची आराधना करा. Thank you, सर्वांनी Jesus. धन्यवाद. Hallelujah. Amen. यहोवा Yes. रोही यहोवा रोही अच्छा चरवाहा अच्छा चरवाहा. धन्य यहोवा रोही यहोवा रोही. धन्य राजा अच्छा चरवाहा. धन्य राजा. हालेलुया. यीशु आमेन. हालेलुया. Yes. धन्यवाद. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, thank you, thank you. We
We love you. यहोवा शम्मा, Amen. यहोवा शम्मा, साथ रहता है, साथ रहता है। यहोवा शम्मा, यहोवा शम्मा, धन्य राजा, साथ रहता है। साथ रहता है, धन्य राजा। यीशु, 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 हालेलुया। यीशु, 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 यीशु। Thank you, Jesus. धन्यवाद यीशु। Attacks will come, हल्ले होणार, trouble will come. अटॅक येणार बेटा, त्रास होणार. In certain areas, you may still lack, काही भागांमध्ये तू अजूनही कमी पडशील, but still wear on the armor of पण God. तरी शास्त्र सामग्री घाल. You will have peace, शांती मिळेल रे, you will have comfort. सांत्वन मिळेल You can live this life out. आणि हे जीवन मग तुला जगता येईल. In this world, या जगात it's not that you should get everything only. असं काही नाही ना की तुला एकट्याला सगळं मिळालं पाहिजे. You have to pass this earth. या पृथ्वीतून तुला प्रवास करायला लागणार You have to pass out of this earth. आणि या पृथ्वीतून प्रवास करून जायला लागणार आहे. That is wisdom. त्याला ज्ञान म्हणतात. Somehow we have to remove this life on this earth. कसंही करून या पृथ्वीवरचं आयुष्य आपण जगून जायचंय. Then we can escape the devil. म्हणजे सैतानापासून आपण पळून जाऊ शकतो, मग सैतानाला आपण टाळू शकतो, So, सुटू शकतो see त्याच्याकडून. that you on this earth live with the strength of God. तर या पृथ्वीवरती देवाच्या शक्तीने जगा. It's like, you want to go to a particular place हे असं आहे ना, समजा तुम्हाला एखाद्या जागी जायचंय and the guide says there is one stretch which is a forested place. There are very many wild animals, but once you go out of this, it's over. आणि समजा तो गाईड म्हणाला की या प्रवासामध्ये एक जागा अशी आहे की जी जंगली जनावरांनी भरलेली आहे, पण त्या जागेतनं प्रवास करून आपण निघून गेलो की सॉल सेफ, मग काही नाही, It's like paradise then. मग सुखलोक आहे. So what you will do, you will be more alert in that area. मग तुम्ही काय कराल, त्या जागेमध्ये तुम्ही जास्त सावधान And राहाल. what you will say? काय म्हणाल, हे लवकर जाऊ आपण. पटकन आपण निघून जाऊ इथून, In पटकन. the same way. तसं आहे हे, पटकन जाऊ आपण इथनं. पटकन. दिस वर्ल्ड इज नॉट माय होम. Yes. This I'm world just is a not my passing through. I'm just a passing through. If heaven is not my home, then What Lord, shall- what shall I do? Yes. जर स्वर्ग माझं घर नसेल तर मी काय करू, कारण पृथ्वी माझं घर नाहीये. Amen. Let us just look to God. I will pray for प्रभूकडे you. बघूया, मी प्रार्थना करेन. Father, देव बाप्पा, I thank you and praise you for my people. तुझे आभार मानतो, मी स्तुती करतो माझ्या लोकांसाठी. Yes, there are hard times, अवघड त्रास वगैरे तर trying येतातच, times, समस्या येतात, troubled times. वाईट दिवस येतात, But I know, Father, पण मला माहित आहे that if everyone wears on the armor of God, सगळ्यांनी जर देवाची शस्त्र सामग्री धारण there is केली a great protection. तर फार मोठं संरक्षण मिळेल. Great protection. मोठं संरक्षण मिळेल We don't have to live in fear, आणि आम्हाला घाबरून जगावं लागणार नाही, nor in depression, किंवा नैराश्यात Not in जगावं लागणार anxiety. नाही, ताणात जगावं लागणार नाही, because these things will affect our body. कारण या सगळ्या गोष्टीचा आम्ही घेतल्या डोक्यावर तर आमच्या शरीरावर त्याचा गैरपरिणाम So I होणार. pray, Lord, म्हणून मी प्रार्थना करतो प्रभू, as my people will go home जसे माझे लोक घरी जातील, and read Ephesians 6:11 and इफिस 12. 6, 11, 12 From वाचतील. Ephesians 6:10 to 12, इफिस पत्र 6 अध्याय 10 ते 12 वाचतील and they will apply it in their lives. आणि आपल्या जीवनात वापरतील. Then it is like कराबाशंदो. wearing the armor of God. म्हणजे मग त्यांनी देवाची शस्त्र सामग्री घातली असं And then होईल. every day they will have victory. कराबाशंदो. आणि रोज त्यांना विजय मिळेल. Help them, Lord. त्यांना मदत कर प्रभू. Every devil, I सैतान, command you in the name of Jesus. त्या सैतानाला मी आज्ञा करतो येशूंच्या Lead नावात, them all in Jesus' name. सगळ्यांना सोड येशूंच्या नावात. I'm saying it because I am wearing the armor of God. मी म्हणतोय कारण की मी शस्त्र सामग्री घातली आहे, That's why I can pray for you. म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करू Every शकतो. devil, सैतान, I command you in Jesus' name. तुला मी आज्ञा करतो येशूंच्या Lead them नावात. all in Jesus' name. सोड सगळ्यांना येशूंच्या Lead their नावात. lives in Jesus' name. त्यांचं जीवन सोड येशूंच्या Lead their नावात. bodies in त्यांचं Jesus' name. शरीर सोड येशूंच्या Lead their नावात. families in Jesus' त्यांचा name. परिवार सोड येशूंच्या Lead their नावात. jobs त्यांची नोकरी and सोड the येशूंच्या workplace. नावात. त्यांचं ऑफिस सोड येशूंच्या नावात. in Jesus' name. येशूंच्या And नावात. give them victory त्यांना विजय दे प्रभू. every day. रोज त्यांना विजय दे. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. As we keep on studying for a few weeks, जसं काही आठवडे हा विषय
सुरू राहून आपण शिकू, you will understand many things. अजून गोष्टी तुम्हाला कळत जातील. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.